टीम हर्डल झाली आहे तिथे प्रथमेश पवार यांनी एक पेप टॉक दिलेला आहे टीमला. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बबलू पाटील आणि त्यांचा संघ हे देखील एकमेकांना एक पेप टॉक देत आहेत. कसं खेळायचं आहे, फायनलचा हा सामना आहे, इथे जिंकणं गरजेचं आहे. महत्त्वपूर्ण सामना. संघ मालक मकरंजी तिथे आहेत, ज्या रोहितच्या स्मरणार्थ त्यांनी या टीमला नाव दिले. त्यांचंही कौतुक करावं तेवढं कमी आहे. मित्राच्या अनेक आठवणींना उजाळा मकरंजी यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून दिलाय आणि इथे देखील एक पेप टॉक दिला जातोय. एक कान मंत्र असतो ज्या वेळेला टीम हर्डल होते, सगळे खेळाडू एकत्र येतात, चर्चा होते, प्लॅनिंग होतं, कुठल्या खेळाडूच्या विरुद्ध कसं खेळायचंय, आपल्याला कसा खेळ करायचा आहे, कसा एखाद्या खेळाडूला जाळ्यात अडकवायचं आहे, फलंदाजाला कसं बाद करायचं आहे, हवा कोणत्या दिशेने वाहते, कुठे फलंदाजीमध्ये धावा येऊ शकतात, या सगळ्या गोष्टीचा कानमंत्र हा अनुभव इथे सांगत असताना बबलू पाटील, कारण गेले कित्येक वर्ष या मैदानावर तो खेळलाय, तो आता चर्चा करतोय त्याच्या सर्वच खेळाडूंबरोबर. तिथे सर्वच खेळाडू नक्कीच अगदी ताजेतवाने वाटतायत आणि एका बुलंद इराद्याने मैदानामध्ये ते उतरतील याच्यामध्ये शंका नाही. धन्यवाद. अंतिम फेरीचा सामना मात्र आता काही क्षणातच या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. सगळ्यांचं विशेष कौतुक. त्याचबरोबरीने चेन्नई सिंगम तथा अफगाणिस्तान टीम किंवा मुंबई क्रिकेटसाठी देखील चांगलं काम करणारे दत्ता मिठबावकर सर चेन्नई सिंगमसाठी जोडले गेलेत आणि याच देवगडचे सुपुत्र आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेसाठी या स्पर्धेवर ते देखील लक्ष ठेवून आहेत. तर चला जाऊयात मॅचच्या दिशेने. त्याचबरोबर मेहरबान राजू शिंदे कराड यांच्याकडून रेश्मा मयकर मॅडम यांच्यासाठी देखील 2000 रुपयाचा पुरस्कार आलेला आहे. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी कोइंडे 11 कालवी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. केतन मात्रे इज द कॅप्टन. चला सगळ्यांनी स्वागत करूया कोइंडे 11 कालवी संघाचं. जोरदार टाळ्यांनी. कम ऑन एव्हरीवन. चेक. आपण पाहतोय आनंदवाडी क्रिकेट क्लब आयोजित आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित आहेत माजी नगरसेवक आदरणीय संजयजी तारकर. मी विनंती करतो आनंदवाडी क्रिकेट क्लबचे अध्यक्ष सन्माननीय गुरुनाथजी तारी साहेब आपण आपल्या शुभ हस्ते सन्मानित करावं माजी नगरसेवक संजयजी तारकर यांना. मान्यवरांचे सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होत आहेत आणि आपण पाहतोय कोल्हापूर राधानगरीवरून जय भीम स्पोर्ट्स इथे सर्व मित्र परिवार आलेला आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत आणि त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही एवढ्या दुरून आलात, ही स्पर्धा तुमच्या आवडीची आहे, तुमचं नक्कीच मनपूर्वक आभार. जय भीम स्पोर्ट्स क्लब राधानगरी. व्यासपीठावर सन्मान होतोय माजी नगरसेवक सन्माननीय संजयजी तारकर यांचा.
हॅलो 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 चला सामना सुरू होतोय. सलामीची जोडी मैदानाकडे चला. चला सलामीची जोडी चला मैदानात. थोडा आवाज द्या शब्बीर भाई. तर आरा डोंबिवलीच्या टीम मालक राजश्री पवार मॅडम याही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे हार्दिक असं स्वागत असेल. जबरदस्त मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी अंतिम सामना संपूर्ण भारतभर ज्या स्पर्धेची चर्चा आहे, क्या बात आहे. जर आवाज नाही आला तर मजाच नाहीये. आणि आज कारण अशा स्पर्धेला मजा नाही ज्या स्पर्धेमध्ये आवाज नाही, टाळ्या नाही, शिट्ट्या नाही, परंतु ही आनंदवाडी आहे. इकडे सगळं पाहायला मिळणार आहे आपल्याला. काय होणार या फायनल मॅच मध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होते. पुण्याचा धडाकेबाज बॅटर पप्पू तोडकर ज्याने या स्पर्धेमध्ये अर्धशतक केले आणि त्यांच्या जोडीला जिल्हा पुणे, तालुका शिरूर, गाव मांडवगण फराटा रणजित फराटे मैदानात दाखल होताना पाहायला मिळत आहेत. महामुकाबला 21व पर्व आणि या 21व्या पर्वाची फायनल मॅच आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष आज मात्र सिंधुदुर्गावर लागलंय, कोकणावर लागलंय, देवगडवर लागलंय आणि या स्पर्धेवर देखील लागलेलं आहे. फायनल मॅच प्रत्येकाला पाहिजे. अशोक नाईक सर जे माझ्या बरोबरने जुडले गेलेत, 10 वर्ष या स्पर्धेचं समालोचन तेही करतायत. नाईक सर, खूप मजा आली या स्पर्धेत सर. आणि प्रेक्षकांची जी गर्दी बघितली, खरोखर एक आयोजन जे गेले 2 महिने सातत्याने या आनंदवाडीच्या मित्रमंडळाचे जे प्रयत्न होते ते आयोजन नक्की आपल्याला या ठिकाणी साकार झालेलं मैदानात दिसतंय. या स्पर्धेच्या सुरुवातीला याच्यावर सगळ्यांच्या नजरा लागलेल्या असणार आहेत. असाही एक फायनलचा सामना, हजारोंची गर्दी ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर आता अंतिम फेरीच्या सामन्याकडे निघालोय, ज्या ठिकाणी पहिली ओव्हर घेऊन आशिष मेहरोल दाखल होतील. पप्पू तोडकर यांना मात्र बॅटिंगसाठी आपण पाहणार आहोत. जोडीला रणजित फराटे. हे सगळे प्रेक्षक आनंद घेत आहेत. मॅचला होते सुरुवात, त्याच वेळेला आवाज देऊयात, बोला गणपती बाप्पा. आणि आता फायनल मॅचच्या दिशेने आपण निघालेलो आहोत. दोन्ही पंचांनाही आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. बंटी केरकर सर, उमेश मांजरेकर सर एक दिग्गज खेळाडू म्हणून देखील ओळखले जातात. आणि या मेगा फायनलसाठी सगळे सज्ज आहेत. श्री बांदेश्वर बांदा रोई स्पोर्ट्स आणि कोइंडे 11 कालवी यांच्यातील फायनल मॅच. एकदा जोरदार आवाज होऊन जाऊ द्यात. सुरुवात होते आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल मॅचला. कोण जिंकणार? 3,33,333 रुपयाचा पुरस्कार. आणि त्याचबरोबरने जर पाहिलं तर या ठिकाणी 1,55,555 रुपयाचा पुरस्कार. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर फटका खेळला आणि सुरुवात जर पाहिली तर या ठिकाणी जबरदस्त होते. आणि हा बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. थँक्यू डीजे, धन्यवाद. पहिला चेंडू भिरकावून दिला जातोय. डीप लॉंग ऑनला चेंडू सीमा रेषेबाहेर. षटकार. क्रिकॉन षटकार. क्रिकॉन षटकार आलाय. पप्पू तोडकर या हंगामात काय फॉर्मात आहेत, परंतु आशिष देखील काही कमी नाहीयेत. यावेळेला बाहेर आले, कव्हरची दिशा निवडली आहे. आणखीन एक बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने आणि हाही बॉल. 4-4-4 चौकार. थँक्यू डीजे, धन्यवाद. सुरभी डीजे, शब्बीर भाई पुन्हा एकदा तुमचा धन्यवाद. आक्रमक सुरुवात मैदानावर. 2 मोठे फटके, धावसंख्या दुहेरी अंकात पुढे सरकते. 10 अशी धावफलकावर. मजा येईल या मॅचला. एका बाजूला जर पाहिलं कोइंडे 11 संघामध्ये मुंबई आणि परिसरातील खेळाडू आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर श्री बांदेश्वर बांदा रोई स्पोर्ट पुणे आणि परिसरातील ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. आणि ही प्रेक्षकांची गर्दी, ज्याला जिकडे जागा मिळेल तिकडे प्रेक्षक उभे आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत. अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुद्धा गर्दी झाली आहे. सगळ्यांचं स्वागत असणार आहे. पाहूया काय होईल. नाईक सर, तुम्ही एवढी वर्ष स्पर्धा करताय, माहोल पाहून काय म्हणाल? बरोबर सर. दरवर्षी या स्पर्धेचा एक आगळा वेगळा आनंद क्रीडा रसिक आम्ही पण समालोचक घेतो.
याही वर्षा या स्पर्धेचं त्याच दिमाखात त्याच थाटात या ठिकाणी सुरुवात झाली आणि अंतिम सामना या दोन बलाढ्य संघादरम्यान मैदानात धावफलक पोहोचलाय तो 10 अशा धावसंख्येवर. सुरुवात 28,000 प्रेक्षकांनी केलेली आहे. मैदानावर येणारा एवढ्या मोठ्या संख्येचा आवाज हे देखील आणि इकडे खेळणं तेवढं सोपं नाहीये, कारण महामुकाबला भारतीय टेनिस क्रिकेट मधील एका मोठ्या स्पर्धेचा आहे. आशिष आणखी रे याही वेळेला बॉल जातोय. एकदा जोरदार आवाज होऊ द्या. सीमा रेष पार षटकार. थँक्यू डीजे. वादळी सुरुवात मैदानात धावफलक पोहोचलाय तो 16 धावा धावसंख्या. पप्पू तोडकर महाराष्ट्रातील सगळ्यात वेगात धावणारे 100 मीटर पोलीस आहेत गेली कित्येक वर्ष. पप्पू तोडकर भारतीय रग्बी टीमचे सदस्य आहेत. पप्पू तोडकर बॉलला तोडतात, फोडतात आणि खाडीमध्ये देखील पाठवतात. अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळालंय. परंतु कोयंडे 11 कालवी देखील कमी नाहीये. त्यांना कमबॅक करावं लागेल सर. बरोबर, कमबॅक गोलंदाजाला करावं लागेल. ज्या वेगानं पळतात त्याच वेगानं धावा जमावतायत पप्पू तोडकर या मैदानात. सलामीला त्यांच्या साथीला फलंदाजीसाठी रणजित फराटे गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतो येतो. आशिष मेहरुल 16 धावा धावफलकावर बिनबाद अशी सुरुवात मैदानात. आमच्या माता भगिनी देखील मोठ्या संख्येने इकडे आल्यात आणि हे चित्र तुम्हाला महाराष्ट्रात खूप कमी ठिकाणी पाहायला मिळतं, ज्या ठिकाणी महिला वर्ग देखील मॅचचा आनंद घेतोय. कोळी बांधव आहेत, अगदी पारंपरिक वेशात देखील कोणी आलंय. आणि हो, आम्हाला IPL पेक्षा काही ही स्पर्धा कमी नाहीये. आमच्यासाठी ही IPL आहे. अख्खा सिंधुदुर्ग जिल्हा म्हणत असेल हो, आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी आमच्यासाठी खूप काही आहे. बरोबर सर, महिलांसाठी खास गॅलरी या ठिकाणी बसण्याची व्यवस्था, अशी ही दर्जेदार स्पर्धा. मॅच मजा येणार आहे, कारण ज्या वेळेला फायनल असते ना, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पाहायला मिळत असते. आणि आपण ही फायनल सुरुवात तर मात्र इकडे धडाकेबाज केली आहे पप्पूने. हो, इकडे कमबॅक करण्याचा प्रयत्न. आशिष मेहरोल सुद्धा इकडे अँटॉफिल किंवा कामोट्यावरून पनवेलवरून इकडे याच्यासाठी झालेत. त्यांनाही चांगली कामगिरी करायची आहे, त्यांनाही चांगली गोलंदाजी करायची आहे. प्रतिस्पर्धी संघ देखील तेवढाच बलाढ्य आहे, म्हणून धावा तर इकडे बनवाव्या लागणार आहे. सध्या पप्पू तोडकर इन ऍक्शन. ओहो, फॉलिंग स्वीप. हा असा फलंदाज आहे, आपण मारलेला बॉल झोपून पाहतो कुठे गेलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला आवडेल कसा मारलाय पप्पूने हा फटका. वा वा वा. डीजे एक मिनिट. पप्पूने मारलेला फटका पहा. त्याच्यानंतर पप्पू अगदी मैदानावर झोपले आणि पाहतायत हा बॉल किती लांब गेलाय, मैदानाच्या बाहेर गेलाय. पप्पूचा हा स्ट्रोक आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. काय सर, फटका लगावलाय फलंदाजानं. फटका लगावल्यानंतर खाली पडलेत आणि नुसता फटका खेळला नाही, त्यानंतर जगातला असा हा फलंदाज आहे, फटका मारतो आणि त्याच्यानंतर झोपून पाहतो षटकार किती लांब घेतलाय. नाव पप्पू तोडकर. अतिशय वादळी सुरुवात मैदानात. पहिलं षटक, धावफलक 22 धावा. 22 धावा धावफलकावर आहेत. कमबॅक मात्र कोयंडे 11 कालवीला करावं लागणार आहे, कारण प्रथमेश पवार, नाना असे चतुर चाणाक्ष कर्णधार आहेत. त्यांचा या ठिकाणी आता उपयोग होतो का पाहावं लागणार आहे, कारण चार्ज साहेबाने घेतलाय. पोलीस आहेत आणि पहिल्या बॉल पासून तुटून पडल्या. 3rd डिग्रीचा वापर पहिल्या बॉल पासून या साहेबाने केलाय. काय तुफान फटकेबाजी चालली मैदानात. दुसऱ्या बाजूने सेमीफायनल मध्ये प्रथमेश पवारची टोलेबाजी, या अंतिम सामन्यात पप्पू तोडकरची तोडफोड बल्लेबाजी मैदानात. 22 धावा, दमदार सुरुवात मैदानात. गोलंदाज सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. आशिष मेहरोलला कमबॅक करावं लागणार आहे. धाव संख्या 22 झाली आहे. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल इकडे येताना पाहायला मिळालाय. पंच जर पाहिलं तर आमच्याकडे वळतायत, कळवतायत हा वाईट बॉल आहे. समीकरण जर पाहिलं तर इकडे बदलत आहे आणि तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी फिल्डिंग टीमने केली आहे. या वाईटच्या विरुद्ध दाद मागितली आहे. बरोबर, आमचे तिसरे पंच विष्णू उर्फ बाळा प्रभू टीव्ही स्क्रीन सोबत जोडले गेलेत. बघूया पंचांचा निर्णय अवांतरचा काय या ठिकाणी तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय मैदानाकडे.
आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्यासोबत गुणलेखकाचं काम करतायत ते स्वप्नील मुणगेकर. स्वप्नील, तुमचं पण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेदरम्यान. हो, बऱ्याचशा काही गोष्टी लक्षात राहण्यासारख्या होत्या. आजची समुद्र सफर म्हणा, लाईट हाऊस म्हणा, त्याचबरोबरने फ्लाइंग कोकणची जीप लाईन म्हणा किंवा स्विंग म्हणा, इकडला देखील प्रवास पाहायला मिळाला. कुणकेश्वराचं दर्शन, विजयदुर्गचं दर्शन, हे सगळं काही. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर हॉटेल वसंत विजयचं जेवण सुद्धा, या सगळ्या गोष्टी लक्षात राहण्यासारख्या होत्या. हे 5 दिवस, परंतु संपूर्ण वर्षभर आठवणीत राहण्यासारखे सर. हो, थोडक्यात असं वाटतं आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी वर्षातून 2दा तरी यायला पाहिजे. खरोखर आठवणीतली स्पर्धा. नवीन वर्षाला प्रारंभ झालाय, पहिल्याच दिवशी नववर्षाला ही स्पर्धा सुरुवात होते. आणि सर, कधी 5 दिवस रात्र संपले हे समजलं सुद्धा नाही या स्पर्धेदरम्यान. आणि या स्पर्धेचं सगळ्यात मोठी गोष्ट काय माहितीये का, या स्पर्धेला हिट करतात तिकडले प्रेक्षक. या प्रेक्षकांनी मात्र गेली कित्येक वर्ष ही स्पर्धा डोक्यावर घेतली आहे. आणि म्हणूनच, आणि त्याचबरोबरीने आनंदवाडी नावाचं छोटंसं गाव आज भारतभर चर्चेत पाहायला मिळत आहे. आणि निर्णय पंचांचा येतो या ठिकाणी. व्हाईट बॉल इकडे कळवला जातोय. एक छोटंसं गाव अख्ख्या भारताचं लक्ष वेधू शकतं का? हो, त्या गावाचं नाव आहे आनंदवाडी, ज्याने मात्र आज सगळ्यांची मनं जिंकून घेतलेली आहेत. हा, आमचा एक प्रतिनिधी आहे, त्याच्याकडे तुम्हाला प्राइज अनाउन्समेंट करायला द्यायची आहे, जिकडे लिहूनही घेतली जातील आणि अनाउन्समेंट देखील केली जाईल. हा हा, आणि प्राइज हे 1000 पेक्षा वरती पाहिजे याची नोंद आपण घ्यायची. आयोजकांच्या तशा सूचना आहेत. आणि केलेल्या कामगिरीवर यावेळेला पप्पू उलटा पुलटा स्ट्रोक या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले. आणि काय कामगिरी केली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये जर पाहिलं तर धावसंख्या 27 धावा धाव फलकावर होत आहे. श्री बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स. पॉवर प्लेचं षटक, आणि या पॉवर प्लेच्या षटकात आतापर्यंत ती सर्वोत्तम कामगिरी मैदानात आपण बघतोय. 27 धावा, ज्या 27 धावात पप्पूचा वाटा, 26 धावाचा आशिष मेहरुल पहिल्या षटकात महागडा ठरतोय. कमबॅक सर करावा लागेल या मॅच मध्ये कोयंडे 11 कालवी क्रिकेट संघाला. हो, कमबॅक तर करावंच लागणार आहे, कारण ही फायनल मॅच आहे. आपली टीम यस दूरवरून मात्र प्रेक्षक आलेत, आनंद घेत आहेत. यस, आनंदवाडीचा आनंद काही वेगळाच आहे. आणि म्हणूनच या स्पर्धेची बात देखील काही वेगळीच आहे. आणि या कोकणातल्या क्रिकेटची सुद्धा एक वेगळीच मजा असते. कोकणामध्ये जीवापाड प्रेम मात्र या क्रिकेटच्या खेळावर करतात, खेळाडूंवर करतात, कॉमेंटेटरवर करतात. क्रिकेटशी जुडल्या गेलेल्या आमचे लाईव्ह करणारे असतील, या सगळ्यांवर मात्र मनापासून प्रेम करणारा हा कोकणी माणूस आहे ना, त्यांचं कौतुक करावंच लागणार आहे. आणि आज आपण आहोत सिंधुदुर्गाच्या देवगडच्या आनंदवाडीमध्ये. नक्कीच tenniscricket.in वर मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक जुडलेले आहेत. आणि या सगळ्यांना विनंती, अगदी 20 लाखाचा टप्पा गाठण्यासाठी काही सबस्क्रायबर बाकी आहेत. आपण आवर्जून या भारतातील पहिल्या वाहिनीला नक्कीच सबस्क्राईब करा. गोलंदाजीत बदल होतोय. दुसरं षटक सज्ज होतोय. गोलंदाज सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. धावफलक पहिलं षटक समाप्त झालंय. 27 पप्पू तोडकर 26 धावा. गोलंदाज सज्ज होतोय तो फिरोज शेख, वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक टाकण्यासाठी. पप्पू तोडकर यांना आपण इकडे पाहणार आहोत. आणि आता रणजित फराटे या देखील युवा खेळाडूने ही स्पर्धा गाजवली आहे. नाव रणजित फराटे, गाव मांडवगण, फराटा, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. परंतु गोलंदाजीसाठी मुंबईच्या गोरेगावचा वेगवान गोलंदाज, मुंबईच्या गोलंदाजीच्या वैभवापैकी एक फिरोज यांना आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. हाही गोलंदाज काही कमी नाहीये. पहिला बॉल वेगात टाकलाय, थोडासा पुढे टाकलाय. अपीलही मात्र या ठिकाणी केलं गेलं. या ठिकाणी जर पाहिलं तर चांगला बॉल. फुलरलेनचा चेंडू खेळायचा प्रयत्न, हलकाच अपील होतोय, परंतु पंच मात्र अपील साफ फेटाळतात. बघा, टीव्ही स्क्रीनवर एलईडी स्क्रीनवर प्रेक्षक दाखवले जातात. गोलंदाज सज्ज होतोय फिरोज आपल्या पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. पुढे सरसावतोय मोठा फटका गोलंदाजाच्या डोक्यावरून. मिडॉनला क्षेत्ररक्षक घेतोय सर्कलमध्ये. धाव काय मिळत नाही, चेंडू निर्धाव जातोय. फिरोज शेख पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. डावखुरा वेगवान गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून. आणि समोर मात्र सामोरा जातोय तो फलंदाज रणजित फराटे.
27वा षटक क्रमांक दुसरं स्पर्धेचा अंतिम सामना 6 षटकांचा आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी. चांगला फटका एक ऑन ड्राईव्ह लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. 28 धावा दुसरं षटक एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय की काय हा संघ. परंतु दुसऱ्या बाजूने मी नक्की म्हणेन कोंडे 11 कालवी क्रिकेट संघाला कमबॅक या मॅच मध्ये करावा लागेल. गोलंदाज फिरोज शेख थोडासा क्षेत्ररक्षणात मैदानात बदल होताना आपल्याला दिसतोय. दुसऱ्या बाजूनं एक आक्रमक सुरुवात स्ट्राईकला पुन्हा सज्ज होतोय तो पप्पू तोडकर. थोडस तिरकर गोलंदाज फिरोज शेखचं डावखुरा वेगवान गोलंदाज. टप्प्याचा चेंडू ऑफ स्टंपरचा बॅकफुटला येतोय कट करतोय कव्हर पॉइंट बाउंड्रीला चेंडू सीमा पार क्रिकॉन चौकार. दूर दूरवरून प्रेक्षक आनंद घेत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर फोनही येत आहेत. परंतु आयोजकांच्या सूचनेनुसार ऑनलाईन मॅच पाहणाऱ्यांचं एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये किंवा जशा सूचना आल्यात स्वागत करणं वैयक्तिक शक्य नाही आहे. त्यामुळे जेवढे ऑनलाईन पाहत आहेत त्या सगळ्यांचं एकत्रित स्वागत. बरोबर बरोबर. खूप प्रेक्षक सामना बघतायत युट्यूबला. मित्रांनो तुमचं वैयक्तिक नाव घेणं म्हणजे 2 मॅचचा कालावधी संपेल. त्यामुळे सर्वांचं पुन्हा स्वागत. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. हळूवार पद्धतीने ढकलला फिरोजने मात्र काय बॉलिंग केली आहे. कमबॅक काय असताना सर इकडे दाखवलंय. बरोबर सिमेंट विकेट. या सिमेंट विकेटवर धावा आपण बघतोय गेले 5 दिवस सातत्याने. परंतु बऱ्याच गोलंदाजांनी सुद्धा या पिचवर बऱ्यापैकी गोलंदाजी केली. फिरकी गोलंदाजी बघितली वेगवान गोलंदाजी ती सुद्धा या मैदानात आपण गेले सातत्याने 5 दिवस रात्र या मैदानात अनुभवली. गोलंदाज फिरोज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. डावखुरा वेगवान गोलंदाज. बॅटची कड नीट बॅटच्या पट्ट्यात येत नाही परंतु अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. बघा क्षेत्ररक्षक थोडासा पडला स्वतःला सावरतोय. फेक मात्र अचूक होते. धाव काही या ठिकाणी मिळत नाही. अतिशय दर्जेदार कामगिरी मैदानात आपल्याला होताना दिसतात. बघूया रिप्ले मध्ये काय घडलंय. ज्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी केली भावेश ज्यावेळेला बॉल अडवला थोडेसे पाठीमागे बॅलन्स त्यांचा गेला होता. जसं आपण पहिल्या ओव्हरमध्ये पप्पूसाठी टाळ्या वाजवल्या तशा टाळ्या आता फिरोजसाठी देखील वाजवाव्याच लागतील. कारण त्यांनी धावा फक्त 6 दिलेल्या आहेत. कारण क्रिकेट हा खेळ फक्त बॅटरचा नाही हा बॉलरचा सुद्धा खेळ आहे. आणि जेवढ्या टाळ्या मात्र बॅटरसाठी वाजतात ना बॉलरसाठी देखील वाजवाव्याच लागणार आहे. कारण फक्त बॅट्समन मॅच जिंकून देऊ शकत नाही. बॉलरची सुद्धा आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी आणि फिल्डरची सुद्धा. बरोबर सर. या स्पर्धेत गोलंदाजांनी सुद्धा बऱ्याच वेळा सामनावीर पुरस्कार पटकावलाय. म्हणजे ही स्पर्धा फलंदाजांबरोबर गोलंदाजाने सुद्धा गाजवली. प्रेक्षकांना एक विनंती असेल. काही प्रेक्षक जनरेटरच्या वर बसलेले दिसत आहेत. मित्रांनो विनंती असेल कृपया या स्पर्धेत तुम्ही सलग 5 दिवस आम्हाला सहकार्य केलं. त्यामुळे या अंतिम सामन्यासाठी सुद्धा तसंच सहकार्य करा. कारण तुम्ही आहात म्हणून ही स्पर्धा खूप रंगतदार मजा या स्पर्धेसाठी नक्की येते. हो एक अभूतपूर्व टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा पाहायला मिळतोय. आणि प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या स्पर्धेमध्ये. दरवर्षी स्वतःचेच विक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किंवा टेनिस क्रिकेटमधील विक्रम पुढे तोडत चालली ही स्पर्धा. एका छोट्याशा गावाचं आयोजन मात्र मोठं होत आहे. पहिला बॉल अगदी वेगात टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होताना पाहायला मिळालाय. पप्पू तोडकर एक वेगळा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नात होते परंतु तिकडे लेग बायच्या स्वरूपातील धाव कळवली जाते. जिशान आले. जिशानने सुद्धा या स्पर्धेत खूप चांगली गोलंदाजी केली आहे. मुंबईच्या मालाड परिसरातील कुरार विलेज परिसरातील हे खेळाडू आहेत आणि एक अप्रतिम गोलंदाजीसाठी ओळखले जातात. पप्पू मात्र पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न होता परंतु टायमिंग नाही करू शकले आणि एक धाव मात्र तिकडे मिळणार आहे. जबत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा ज्या ठिकाणी 34 धावा धाव फलकावर पप्पू तोडकर 31 वर रणजित फराटे 1 वर बॅटिंग करतायत. अभूतपूर्व सोहळा. या वेळेला जर पाहिलं तर पुन्हा एकदा अँगल बनवला होता.
बरोबर एक वेगवान चेंडू सिमेंट विकेट आणि डावखुरा गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. बघा आपण LED स्क्रीनवर बघू शकतो कशा प्रकारे हा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात. दिशांचा चेंडू धावफलक थोडासा थांबलाय. पहिल्या षटकात वादळी सुरुवात. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज कमबॅक करतोय आणि तीच कामगिरी पुन्हा या तिसऱ्या ओव्हरमध्ये. षटक क्रमांक 3 धावफलक पोहोचलाय तो 34 बिनबाद धावफलकावर. पहा 20 लाख या ठिकाणी सबस्क्रायबर होण्यासाठी tenniscricket.in ला फक्त 25,000 सबस्क्रायबरची आवश्यकता आहे. त्यामुळे सगळ्यांनी त्वरा करा आणि आवर्जून सबस्क्राईब करा. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. तिकडे फिल्डर आहेत. अगदी संयमाने थोडेसे पाठीमागे आले. बॉलचा अंदाज घेतला आणि बॉल अडवलाय. एकच धाव मिळेल. बरोबर चांगला अंदाज. कदाचित आणखी थोडं पुढे गेले असते तर चेंडू डोक्यावरून सीमा पार झाला असता, परंतु नेमका अचूक अंदाज क्षेत्ररक्षक घेतोय. फक्त एकेरी धावेची भर ही धावसंख्येत पडते. धावफलक पोहोचतोय तो 35 असा धावफलकावर. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. जिशान पप्पूसाठी. हो 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 यावेळेला आणखीन एक चांगला बॉल. इकडे जिशानने पप्पूची रणनीती ओळखली आहे. जिशान मात्र पप्पूसाठी अगदी खोलवर टप्प्याचे किंवा यॉर्कर करण्याचे प्रयत्न करतायत. पप्पूच्या स्ट्रेंथवर हल्ला करण्याचा प्रयत्न इकडे जिशानचा होतोय. म्हणजे पहिल्या या मॅच मध्ये जर पाहिलं दोन्ही टीम एकमेकांच्या विरुद्ध माइंड गेम सुद्धा खेळतायत सर. बरोबर 35 धावफलकावर गोलंदाज जिशान खान सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. अंतिम सामना कोंड 11 कालवी विरुद्ध श्री बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान. ओव्हरपिच चेंडू एक लॉफ्टेड फटका डीप लॉंग आणला. गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. काय जबरदस्त माहोल इकडे पाहायला मिळतोय. हार तर कुणालाच नकोय. पप्पू तोडकर या नावाची चर्चा आज अख्ख्या सिंधुदुर्गात देखील किंवा टेनिस क्रिकेट जगतात. बॅटचा स्टान्स पाहना कशी बॅट आपटतात. जणू काही एखादा लाकूड तोड्या आलाय आणि घाव घालायचा आहे त्याला. परंतु काय जबरदस्त स्ट्रोक इकडे खेळलाय. प्रेक्षकांची गर्दी पाहना. आणि हीच तर स्ट्रेंथ आहे आपल्या टेनिस क्रिकेटची. आणि म्हणूनच आम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगावे लागेल वानखेडे पेक्षा आणि IPL पेक्षा आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी प्रिय आहे. धावफलक पोहोचलाय तो 41. षटक सुरू आहे ते 37 धावावर वैयक्तिक पप्पू तोडकर आणि रणजित फराटे फलंदाजी करतोय 2 धावावर. पलटा चेंडू उडावलाय. चेंडू भिरकावलाय डीप स्क्वेअर लेगला. ओहो पुन्हा एकदा डीजे पुन्हा एकदा पप्पू पडला. आणि हा बॉल पाहत होता कशा प्रकारे. ऍक्शन रिप्ले मध्ये हा स्ट्रोक पाहायला आवडेल tenniscricket.in वर. पप्पूचा हा फॉलिंग स्वीप आज चर्चेत असेल. ज्या पद्धतीने स्ट्रोक खेळलाय. पडले अक्षरशः खेळपट्टीवर परंतु बॉलला मैदानाच्या बाहेर पाडलाय. डीजे या. निम्मी षटक समाप्त होत आहेत. 47 धावा धावफलकावर. गोलंदाजीत बदल होतोय आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकूया सर चंदू शेट्टे यांच्या सोबत बादल चौधरी यांचा. आताही तेच पाहायला मिळालं. हा खेळाडू 6 तर मारतोय आणि झोपून पुन्हा एकदा पाहतोय मी मारलेला फटका कुठे गेलाय. वा 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 पप्पू तोडकर. धन्यवाद अशोक सर. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण पाहतोय अनुभवतोय आपल्या नेत्रपटलाद्वारे आपल्या हृदयात नेऊन साठवतोय आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. 3 षटकांची सांगता. धावसंख्या 47. नाणेफेक जिंकून घेतलेला निर्णय क्षेत्ररक्षणाचा. केतन म्हात्रे या कर्णधाराचा कोयंडे 11 कालवी संघासाठी. पहिल्या 3 षटकात हा निर्णय थोडासा अंगलट येतोय की काय. स्क्रीनवर दिसते ही एक वेगळी आर्मी आणि ही वेगळी आर्मी खास 5 दिवस या गडग्यावर उपस्थित आहे. ही खास आगळी वेगळी जर्सी परिधान करून. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 47 धावा. पप्पू तोडकर 12 चेंडू 43 धावा. रणजित फराटे 6 चेंडू 2 धावा. काय जबरदस्त कामगिरी चंदू सर या पहिल्या 3 षटकांमध्ये. अगदी बरोबर सर. कारण 47 धावा ही काही कमी धावसंख्या नाहीये आणि विकेट तर एकही नाही गेली आहे. ही सुद्धा जमेची बाब. मात्र इकडे पाहायला मिळते श्री बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्सची. फिरोज बॉलिंग मार्कवर. फिरोजचा पहिला चेंडू ट्विस्ट केला होता. शरीराला एक बाग दिला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. हे सगळे प्रेक्षक मैदानावर
आणि एवढी मोठी स्पर्धा होते चंदू सर की गोमंतक भूमीची सर्वात मोठी स्पर्धा म्हणजे ध्रुव ट्रॉफी आणि या ध्रुव ट्रॉफीचे दीपकजी कलंगुटकर सुद्धा युट्यूबवर या स्पर्धेशी जॉईन झालेत. 47 धावा, धावफलक 3 षटकांची सांगता. ही धाव संख्या. चौथ्या षटकातील 2 चेंडूंची सांगता. फिरोज शेख 6 धावा आतापर्यंत फिरोज खर्च करतायत. 8 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. विकेटचं होतंय पतन. रणजित फराटे. युट्यूबवर अनेक प्रेक्षक जोडले गेलेत, मात्र कोणाची नाव घेणं वेळेअभावी शक्य नाहीये. तुमचं प्रेम, जे प्रेम तुम्ही आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीवर गेली 21 वर्ष करताय, ते प्रेम अधोरेखित होत आहे. कृपया असेच आमच्याशी पुढची अनेक वर्ष जोडले जा. मैदानावर कमाल पाहायला मिळते. हा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, अपील झालं होतं आणि विकेटचं पतन होत आहे. चंदू सर, हा कॉमेंटेटर्स कर्स होता की काय, ज्याची आपण कौतुक केलं, चर्चा केली, नो लॉस, आणि कदाचित त्याच गोष्टीला नजर लागते मैदानावर. एका बाजूने पप्पू तोडकर आहेत, एका बाजूने जर पाहिलं तर फिरोज आहेत. सर, फिरोज जे आहेत ना, ते मात्र चांगली गोलंदाजी करतायत. मागील षटकामध्ये सुद्धा देखील त्यांच्या मात्र फक्त 6 धावा आल्या होत्या 2 ओव्हरमध्ये, म्हणजे त्या धावा आलेल्या आहेत. आणि आता मैदानाच्या आतमध्ये मयूर कारंडे दाखल झालेले आहेत. 47 धावा धावफलकावर आहेत. ही धावसंख्या देखील कमी नाहीये, कारण बबलू पाटील आणि कंपनी, त्याचबरोबरीने श्री बांदेश्वर बांदा, रोई स्पोर्ट्स हे देखील प्रतिहल्ला करणं जाणतात. सर, चंदू सर, मगाशी आपण जे म्हणाला ते एकदम बरोबर वाक्य होतं. पप्पू तोडकरचा स्टान्स बघा. ही कोकणची भूमी आहे, वनभूमी. कोकणात अनेक मोठमोठी जंगलं आहेत आणि या जंगलातली मोठमोठी झाडं तोडण्यासाठी काही माणसं हायर केली जातात आणि या माणसांना मालवणी भाषेत तोडकामी म्हटलं जातं. आणि तेच काम मैदानावर हा तोडकामी करतोय, ज्याचं नाव आहे पप्पू तोडकर. 12 चेंडू 43 धावा, सांघिक धावसंख्या 47. हा चेंडू फिरोजचा डाव्या एसटीच्या बाहेर. पंच दंडित करतायत. अवांतरच्या स्वरूपात अजून एक धाव मिळते. हे अवांतर धावा, या धावा रोखाव्या लागतील सर, कारण धावांचा पाठलाग करताना ही प्रत्येक अवांतर धाव आपल्याला आठवण करून देईल. कारण चंदू सर, हा वाईड बॉल म्हणजे अशा प्रकारचा चेंडू की कर्ज न घेता भरलेले हप्ते, आणि कर्ज न घेता भरलेले हप्ते नक्कीच तुम्हाला महागडे ठरतील. अर्धशतकापासून 2 धावांनी दूर. यावेळी फुलटॉस. फटका तर मोठा आहे. लॉंग ऑन, मिड ऑन क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल टिपला जातोय, पण पंचांचा इशारा येतोय, नो बॉल. ऐन मोक्याच्या क्षणी हा खराब चेंडू फिरोज कडून, आणि या बरोबरच अर्धशतक फलकावर लागतंय. 50 धावा चौथ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर. काय माहोल इकडे पाहायला मिळतोय. पाय ठेवायलाही जागा नाहीये, आणि म्हणूनच भारतातील आघाडीच्या स्पर्धांमध्ये, टेनिस क्रिकेट जगतातील आघाडीच्या स्पर्धांमध्ये या स्पर्धेचं देखील नाव घ्यावं लागेल. काल ग्रामीण धमाका बिग बॅश ही देखील सुपरहिट स्पर्धा पाहायला मिळाली एकाच वेळेला. तर आज जर पाहिलं तर आनंदवाडीमध्ये देखील काही वेगळाच माहोल आपल्याला पाहायला मिळतोय, आणि त्यामुळे सगळ्यांची चर्चा या स्पर्धेवर आहे. युट्यूबला ज्यावेळेला सर आपण टेनिस क्रिकेटच्या धाग्याने जोडलो गेलेलो आहोत, कारण कनेक्टिव्हिटी पाहना, म्हणजे कुठेही स्पर्धा असू देत, टेनिस क्रिकेटचे चाहते जोडले जातात. त्यांना चांगलं क्रिकेट पाहायचं आहे, क्वालिटी क्रिकेट पाहायचं आहे, आणि या टेनिस क्रिकेटला आता एक वेगळाच दर्जा, वेगळी उंची प्राप्त झाली आहे. बादल सर, जाऊया मैदानावर. उघडा डोळे, बघा नीट. पुढचो बॉल असतलो फ्री हिट. मालवणीत सांगायचा तर बाबा गेलो पंढरपुरा, इले तरी वडे, ना इलो तरी वडे. कारण या बॉलवर बॅटर नॉट आउट असलो तर नॉट आउट, आउट असलो तरी सुद्धा नॉट आउट. चारो उंगलिया घी में असा जा म्हटला जाता. पप्पू तोडकर अजून एक नाकार मुटको मारण्याच्या इराद्यात. 50 ही सांघिक धावसंख्या. फ्री हिटचा चेंडू, चेंडू हवेत. मिड ऑन क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. बाद होण्याची संधी नसेल. दुसऱ्या धावेचा इरादा होता, पण दुसऱ्या बाजूने मयूर कारंडेने स्टार्ट घेतला. पप्पूने मात्र संयम दाखवला. 13 चेंडू 44 धावा. चंदू सर, यापूर्वीच्या सामन्यात पप्पू तोडकर धावबाद झाले होते, आणि त्यामुळे या सामन्यात धावबाद न होण्याची सगळी खबरदारी ते घेत आहेत. आणि याचं कारण मालवणीमध्ये एक म्हण आहे, नदी आधी वाहनो काढलेलो बरो.
तसेच कोणत्याही खेळाडूने 50 धावा जर केल्या तर कीर्ती सेल्स, प्रवीण वातकर साहेब यांच्याकडून आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे, स्मार्ट वॉच त्यांना दिलं जाणार आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. पप्पू तोडकर यांनी तिसऱ्या दिवशी हा पराक्रम केलाय. साकीब 11 विजयदुर्ग संघाविरुद्ध 23 चेंडूमध्ये 56 धावा करून वैयक्तिक अर्धशतक पप्पू यांच्या नावे जमा झालंय. खूपच सुंदर चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. उर्वरित काम केतन हा पुष्पा शांतपणे या मैदानावरची परिस्थिती न्याहाळतोय. नाणेफेक जिंकून घेतलेला निर्णय आपला चुकला तर नाही ना याचा विचार करतोय. मात्र हुशार माणसं, लढवय्ये माणसं ही विचार निर्णय घ्यायच्या आधी करतात, निर्णय घेतल्यानंतर तो निर्णय सार्थ ठरवतात. खोलवर टप्प्याचा चेंडू, मुखरी लाईन, लगोरी लाईन, मिडॉनच्या दिशेने एकेरी धावेचा फटका. धाव संख्या या एका धावेनिशी 52 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी पहा. आतापर्यंत चौथं षटक जवळपास संपायला आले, परंतु फिरोज हा गोलंदाज खूप मोठा की फॅक्टर राहिलेला आहे. कारण इतर 2 गोलंदाजांच्या विरुद्ध धावा आल्या खऱ्या, परंतु फिरोजने त्या रोखल्या. ही धावसंख्या 100 इकडे जाणार नाही याची काळजी सध्या तरी तो घेताना पाहायला मिळतोय. पण दुसऱ्या बाजूने पप्पू तोडकर, महाराष्ट्र पोलीस, 3rd डिग्री नंतर आता बर्फाच्या लादीवर गोलंदाजांना एक मनगटी फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने. पहिल्या टप्प्यानंतर अनइवन बाउन्स, चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून सीमा रेषा पार. अजून एक देखणा, आकर्षक, खणखणीत, लाजवाब चौकार. छप्पन्न धावा, अब तक 56. नाना पाटेकर यांची आठवण येत आहे. 156 ची आठवण येत आहे आणि 156 ची आठवण आली की महाराष्ट्र पोलिसांची सुद्धा आठवण येते. या मैदानावर महाराष्ट्र पोलीस खेळतायत, या मैदानावर सिंधुदुर्ग पोलीस खेळले, या मैदानावर गोवा पोलीस सुद्धा खेळले. चंदू सर असं म्हणतात की स्कॉटलंड यार्डचे पोलीस म्हणजे जगातील नंबर 1 चे पोलीस. पण माझं मत आहे, तुमचं सुद्धा हेच मत असेल, जगात भारी म्हणजे आपले मुंबई पोलीस. आणि याचं कारण जगातला पहिला फिदाईनी आतंकवादी जिवंत पकडण्याचं काम आमच्या मुंबई पोलिसांनी, महाराष्ट्र पोलिसांनी केलंय. तुकाराम ओंबळे शहीद जवान, महाराष्ट्र पोलीस. भारतातल्या सगळ्या पोलिसांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. या वाजणाऱ्या टाळ्या आमच्या खाकी वर्दीसाठी, आमच्या पोलिसांसाठी आणि आमच्या जवानांसाठी. वा, अगदी आज आपण एवढे मोठमोठे सण उत्सव, या स्पर्धा, एवढी गर्दी, त्याच्या मागे खाकी वर्दी सुद्धा आहे. त्यामुळे त्यांचाही उल्लेख आपण या ठिकाणी करूयात. आणि इकडे पप्पू तोडकर अगदी अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आलेले आहेत. 48 धावांवर बॅटिंग करतायत, केवळ 14 बॉल खेळले. जोडीला मयूर मात्र थोडंसं स्ट्रगल करतायत, परंतु हाही खेळाडू तेवढाच दर्जेदार आहे. आशिष, 4 षटकांची सांगता, 56 या धावसंख्येवर उडालेला कारंजा. फिल्डर चेंडूच्या खाली, विकेटचं पतन. दुसरा खेळाडू मयूर कारंडे माघारी परततोय. 3 चेंडूमध्ये वैयक्तिक 2 आणि सांघिक 56 या धावसंख्येवर. चंदू सर, टॉस जिंकून घेतलेला निर्णय केतन म्हात्रेच्या थोडासा अंगलट आला की काय असं वाटतंय. स्क्रीनवर पहा, माझा सिंधुदुर्ग आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. अतिशय देखणे नियोजन, प्रेक्षकांची अलोट गर्दी, टेनिस क्रिकेट विश्वातील नामांकित खेळाडूंचा सहभाग. बादल चौधरी, कुणाल दाते, चंदू शेटे अशा समालोचकांचं समालोचन. tenniscricket.in गौरव सावंत यांचं अद्ययावत ब्रॉडकास्ट आणि आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाचं अतिशय देखणं नियोजन. त्यामुळे ही स्पर्धा जगातील अव्वल स्पर्धांमध्ये गणली जाते. अभिमानास्पद, आणि हा अभिमान आहे आम्हाला आनंदवाडी क्रिकेट क्लबचा, आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचा. गौरवास्पद बाब या ठिकाणी पाहायला मिळते. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी, काय अलोट गर्दीमध्ये फायनल सुरू आहे आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय महाराष्ट्राचा सिक्सर किंग, नाव आहे बबलू पाटील. बबलू पाटील अजून एक खाकी वर्दीचा जाबाज जवान सायकर यांच्या दिशेने. मोठ्या फटक्याचा इरादा होता, टप्पा पडल्यानंतर चेंडू विकेट किपरच्या दिशेने.
बबलू सारखा एक दर्जेदार खेळाडू, त्यालाही हा चेंडू कळत नाही आहे. आणि इथे ती सुप्रसिद्ध मालवणी म्हण आठवते, काय नाही कळाक आणि बोको गेलो म्हाळाक. 56 दोन गड्यांच्या मोबदल्यात. त्यानंतर अजून एक चेंडू, सेम बॉल सेम रिझल्ट. वाह, काय चेंडू टाकलेत बबलूसाठी. दोनही चेंडू जर पाहिले तर अप्रतिम टाकलेले आहेत. जणू काही मागील दोन्ही चेंडूची झेरॉक्स कॉपी काढावी अशा पद्धतीचे बॅक टू बॅक वाईड यॉर्कर करण्याचा किंवा यॉर्कर लेंथ वर बॉल टाकण्याचा प्रयत्न इकडे केला होता आशिष यांनी. आशिष मेहरुल हा सलग चौथा चेंडू निर्धाव ठरतोय सर या षटकातील. कौतुक करावंच लागेल. काय चाललंय, काय होत आहे. बबलू आत्मपरीक्षण करतायत, त्यांना रोखणं तेवढं सोपं नाहीये. सध्या मात्र आशिषने रोखलंय. बबलूला प्रति हल्ला करावाच लागणार आहे. आशिषने 4ही चेंडू डॉट टाकलेत. 5वा चेंडू आशिष मेहरुल यांचा. बबलू साठी चंदू सर आता मात्र प्रश्न पडलाय. पप्पू तोडकर याने आरोपींना रिमांडवर घेतलंय, पण बबलू पाटील यांनी त्यांना जामीन दिलाय की काय अशी शंका मनात येते. 56 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 7 चेंडू बाकी. थोडीशी अडचण होते मेहरुल साठी. आशिष मेहरुल, आशिष आपल्या नावातील आशिष म्हणजे आशीर्वाद यावेळी कोयंडे 11 कालवी संघाला देतोय. सर पहा क्रिकेट कसं आहे. याच गोलंदाजाच्या विरुद्ध पहिल्या षटकात 27 धावा आल्या आणि याच गोलंदाजाने आता लागोपाठ 5 बॉल डॉट टाकलेले आहेत. 6वा चेंडू इनसाइड आउट, कव्हर सीमारेषेच्या दिशेने, 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकाराने होते 5व्या षटकाची सांगता. धाव संख्या 12ची सरासरी. 2 गड्यांच्या मोबदल्यात 60 धावा. पहिली फलंदाजी श्री बांदेश्वर 11 बांदा रोई स्पोर्ट्स संघाची. थँक्यू डीजे सर. गतवर्षी ही स्पर्धा संपन्न झाली आणि गतवर्षी श्री तेज 11 पुणे संघाने विजयश्री प्राप्त केली आणि त्यावेळी पराभूत झाला होता संघ कोयंडे 11 कालवी. गतवर्षी या संघाने स्वप्न बघितलं, पुढच्या वर्षी मी पुन्हा येईन, विजेतेपदाचं स्वप्न घेऊन येईन. आणि कायम लक्षात ठेवण्यासारखं वाक्य आहे, स्वप्न बघायला खर्च येत नाही. स्वप्न बघायला खर्च येत नाही, पण ते पूर्ण करायला मेहनतीचा मात्र प्रचंड खर्च करावा लागतो. आणि हा खर्च करण्याची तयारी या दोन्ही संघांकडे श्री बांदेश्वर 11 बांदा रोई स्पोर्ट आणि कोयंडे 11 कालवी. अगदी शेवटचं षटक आलंय. 27ची सुरुवात, त्यानंतर कमबॅक. 60 धावा झाल्यात. इकडे जर का 15-20 धावा आल्या तर मजा येईल फायनल मध्ये. आणि आता पप्पू तोडकर 48 धावांवर बॅटिंग करतायत. प्रथमेश पवार नाना क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलतायत. बबलू पाटील जोडीला आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये काय होणार याच्यावर सर्वांच्या नजरा लागलेल्या असणार आहेत. युवा गोलंदाज भिवंडीच्या हायवे दिवा गावचा आर्यन भोईर मात्र गोलंदाजीसाठी येतोय. खूप चांगली गोलंदाजी आणि बऱ्याच विकेट सुद्धा या गोलंदाजाने घेतल्यात. पावसाळी क्रिकेट अगदी सिल्वर स्टारला खेळताना देखील गाजवलं होतं आणि आपल्या गावाला देखील चांगलं क्रिकेट खेळतात. समोर मात्र 2 धडाकेबाज बॅटर आहेत महाराष्ट्रातील, त्यामुळे हे षटक तेवढंच महत्वाचं असेल. पप्पू तोडकर आनंद घेत आहेत प्रेक्षक आनंदवाडीमध्ये. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय, यष्टीरक्षकांकडे पाठवलाय. आर्यनचा पहिला बॉल डॉट आलाय. ज्याप्रमाणे सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराट कोहली 8 वेळा ज्या चेंडूचा पाठलाग करताना बाद झाला, अशाच प्रकारचा चेंडू आर्यन भोईरकडून पाहायला मिळतोय. ज्या आर्यनने आजच्या दिवसात एक सुंदर झेल टिपला, तोच आर्यन बॉलिंग मार्कवर पहिला चेंडू डॉट बॉल. वाह, आर्यनची सुरुवात तर चांगली झाली आहे. क्रिकेटच्या खेळात सुरुवात करून चालत नाही, शेवट करावा लागतो या मॅच मध्ये, ते देखील पाहायला मिळालंय. पप्पू तोडकर पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल. आणि आज अंतिम सामना. दर्दी प्रेक्षक दूर दूरून आले, जिथे जागा मिळत आहेत तिथून मॅच पाहत आहेत. कोणी मांडी घालून बसलाय, कोणी अगदी जर पाहिलं तर प्रेक्षक गॅलरी येत आहेत, कोणी मॅच पाहत आहेत अगदी उभे राहून पाहत आहेत, कोणी तर टाचावर उभे राहून मॅच पाहत आहेत. दिसतच नाही तर काय करणार. सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आयोजन कमिटीने देखील काही कमी व्यवस्था केली नाही. प्रेक्षक गॅलऱ्या केल्या एवढ्या, सगळ्या फुल भरल्या. अजून काय करणार. या स्पर्धेची लोकप्रियताच एवढी वाढत चालली आहे. इकडे आल्यानंतर तुम्हाला दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळणार आहे. म्हणून ही पब्लिक
इकडे येते टेनिस क्रिकेटचे दिवाणे मात्र आनंदवाडीच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळत असतात. पप्पू तोडकर विरुद्ध जर पाहिलं आर्यन भोईर अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळते. शेवटचं षटक आहे. हा खेळ आपल्याला वेळ लावतो हे पाहण्यासाठी आपणही वेडे पिसे होत असतो. टेनिस क्रिकेट आहे हे. हो 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 मागील 2 ओव्हर मध्ये जर पाहिलं तर हा वाईड यॉर्कर कुठून आणलाय आणि काय योग्यरित्या वापरला जातोय. पप्पूला लगातार 2 बॉलवर थांबवलं इकडे बादल सर. आणि हा का जो काय अनुभव आहे स्ट्रायकर यांच्या दिशेने पप्पू तोडकर ज्याचं नाव आहे, पण बॉलिंग मार्कवर जोश पहा, जल्लोष पहा आर्यन भोईरचं. जेवढ्या वर्षांचा पप्पूकडे क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे ना त्यापेक्षा कदाचित कमी वय असेल आर्यनचं, पण मैदानावरची कामगिरी लाजवाब, अप्रतिम. यस पप्पू या वेळेला थोडासा पाठी टाकला, थोडीशी हाईट देखील दिली, यष्टीरक्षकांकडे जाताना पाहायला मिळतोय. आणि तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी हाईट साठी केली गेलेली आहे. आर्यनचंही कौतुक होणं गरजेचं आहे, परंतु मॅच चांगली होण्यासाठी धावा सुद्धा होणं गरजेचं आहे. सर काही वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज लान्स क्लुजनर ज्याप्रमाणे शेवटच्या झेपेत उडी घेतल्यानंतर जणू काही त्या पॉपिंग क्रीजवर स्थिर उभा राहायचा, त्याची आठवण येते आर्यन भोईरची गोलंदाजीची शैली बघितल्यानंतर. आणि टेनिस क्रिकेटवर स्लोअर बाउन्सर टाकणं खूप कठीण काम, पण ते कठीण काम अगदी सहज साध्य करून दाखवतोय आर्यन भोईर. तिसऱ्या पंचांकडे विचारणा. टेनिस क्रिकेटमध्ये खूप सारे वेगवेगळे आविष्कार पाहायला मिळतात. म्हणजे माझ्या मते बरेचसे इंटरनॅशनल खेळाडू सुद्धा टेनिस क्रिकेटच्या मॅच पाहतात. हे वेगवेगळे फटके कसे येतात, बॉल कसे हाताळले जातात हे सुद्धा पाहतात. आता हे टेनिस क्रिकेटचं यश आहे, म्हणून आता भले भले टेनिस क्रिकेटच्या पाठी लागलेत आणि टेनिस क्रिकेटच्या मोठमोठ्या स्पर्धा आता येऊ लागलेल्या आहेत. अगदी बरोबर. मैदानावर थोडासा अनकम्फर्टेबल दिसतोय पप्पू तोडकर, अर्धशतकाच्या दिशेने जातोय आणि त्यामुळे थोडासा सेफ झोन मध्ये उभा राहतोय की काय, पण सेफ झोन मधून तुम्हाला थोडंसं बाहेर यावं लागेल, कारण कोणीतरी म्हणून ठेवलंय किनारा सोडल्याशिवाय प्रवासाची दिशा, किनारा सोडल्याशिवाय प्रवासाची दिशा आणि निराशा सोडल्याशिवाय जगण्याची आशा सापडत नाही. आपल्याला किनारा सोडावा लागेल, जगण्याची आशा शोधावी लागेल, थोडीशी वेगळी गोष्ट करावी लागेल, कारण ग्रेट माणसं कोणतीही वेगळी गोष्ट करत नाहीत, तर दररोजचीच गोष्ट ती वेगळ्या पद्धतीने करतात. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. या चेंडू नंतर बघूया गणना काय होते. सध्या धाव फलक 60 धावा. फेअर डिलिव्हरी, पंचांचा येतोय इशारा. एक बाउन्सरची मर्यादा एका षटकातील समाप्त होते. पप्पूचा प्रयत्न होता फ्लाइंग कट करण्याचा, असफल. यस, परंतु धावा कराव्या लागतील. आता बबलू आणि त्याचबरोबरने पप्पू हेच चर्चा करत असतील की आता धावा बनवाव्या लागतील. आपण पहिल्या ओव्हरला 27 रन काढल्या होत्या, त्यावेळेला असं वाटलं होतं आता 100च होतात की काय, परंतु धावसंख्येला कुठेतरी लगाम घातलाय. 60 वर ही धावसंख्या पाहायला मिळते. 3 बॉल बाकी आहेत. चर्चा पप्पूच्या अर्धशतकाची आहे, परंतु चर्चा गोलंदाजांनी केलेल्या कमबॅकची सुद्धा आहे. आमच्या सगळ्या गाभीत समाजाने ही स्पर्धा यशस्वी केली. या गाभीत समाजाचं कौतुक आहे अगदी मनापासून. या वेळेला पप्पूसाठी आणखीन एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, डायरेक्ट हिट तर या ठिकाणी केला गेलेला आहे आणि त्याचबरोबरीने पप्पू स्वतःच चालू लागलेले आहे सीमारेषेच्या दिशेने, परंतु पाहूयात काय होईल. क्षेत्ररक्षण तर अप्रतिम झालं चंदू सर. पहिल्या प्रयत्नात अडवलेला चेंडू डिरेक्ट हिट, नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने यष्ट्या उद्ध्वस्त. आणि चंदू सर ज्या प्रमाणात या सामन्याची सुरुवात झाली होती, शतक लागेल असं वाटलं होतं, पण कधी ही भूमी बॅटरसाठी फेवरेबल, कधी ही भूमी बॉलरसाठी फेवरेबल. अगदी आमच्या गाभीत समाजाच्या शब्दात सांगायचं झालं तर कोंडीचे भाटी आणि भाटीचे कोंडी. हो, या म्हणतात ना या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. आणि पप्पू आउट होत आहेत, परंतु तरी देखील पप्पूसाठी सर्वांना विनंती आहे, टाळ्या झाल्याच पाहिजे. पप्पू तोडकर काय खेळलेत पप्पू, वाह. पप्पू तोडकर एक अकेला सेना बराबर. सांघिक धावसंख्या 60 आणि पप्पू तोडकरचे एकट्याचे 48. यालाच मालवणीत म्हटलं जातं एक मासो आणि खंडीभर रसो. वाह, काय कमबॅक केलंय कोइंडी 11 कालवी या टीमने, ज्या पद्धतीने या ठिकाणी कमबॅक केलंय. डीजे थोडंसं आपण मॅचकडे देखील फोकस करतोय, तुम्हाला संधी देऊयात.
60 धावा धावफलकावर आहेत. इकडे 2 बॉल आता खूप महत्वाचे असतील. कमीत कमी 65च्या तरी पुढे जावं लागेल. आणि बबलू पाटील कशासाठी ओळखले जातात? षटकारासाठी ओळखले जातात. सिक्सर किंग आहेत. षटकार खेळावा लागेल. परंतु आर्यनने जे 4 बॉल आतापर्यंत केलेत ना ते देखील शेवटच्या ओव्हरचे आहेत. कौतुक करावं लागेल. एकही धाव दिलेली नाही आर्यनने आतापर्यंत. समोर बबलू पाटील. यावेळेला फटका खेळलाय पाटील. अगदी जबरदस्त फटका खेळतायत. 6 षटकार डीजे. बघता बघता चेंडू सीमा रेषा पार. आश्चर्य नवल की चमत्कार. थँक्यू डीजे. 66 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. फक्त युट्यूबवर इतर खेळाडूंच्या क्लिप बघून आपण क्रिकेट शिकू शकत नाही. त्यासाठी मैदानावर घाम गाळावा लागतो आणि तेच बबलू दाखवतोय. राजश्री पवार मॅडम RR स्पोर्ट डोंबिवली यांच्याकडून आर्यन आणि फिरोज दोघांसाठी 1,000 रुपयाचा पुरस्कार आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. बबलू पाटील सिक्सर किंग. हो मग परंतु या ठिकाणी काय बॉल टाकलाय. या युवा खेळाडूचं कौतुक आपण टाळ्यांच्या गजरात करूयात. 5 बॉल डॉट टाकले शेवटच्या ओव्हरचे. नाव आर्यन भोईर आणि त्याच्यासाठी टाळ्यांचा गजर होतोय. 65 म्हटलो तो 66 झाल्यात. 67ची आवश्यकता आहे. आणि काय कमबॅक केलंय या ठिकाणी कोइंडे 11 कालवीने. परंतु हे क्रिकेट आहे सर. 11च्या सरासरीपेक्षा थोडीशी जास्त धावसंख्या बनवायची आहे. आणि क्रिकेटच्या खेळात काहीही होतं. पाहूया दुसऱ्या डावात काय घडणार आहे. पप्पूचे 48. त्यानंतर जर पाहिलं तर बबलू पाटील यांच्या 10. आणि या जोरावर धावसंख्या 66 झाली आहे. 67ची आवश्यकता. बांदेश्वर बांधा रोहित स्पोर्ट्स यांना आपण पाहतोय. आणि दुसऱ्या बाजूला आशिष मेहरोल 2 षटकं 31 धावा 1 विकेट. फिरोजने अप्रतिम गोलंदाजी केली. 2 षटकं 15 धावा 1 विकेट. जिशान खान 1 षटक 13 धावा. आणि आर्यन भोईर 1 षटक शेवटचा आणि फक्त 6 धावा. 66 झाल्यात. 67 करायच्या आहेत. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 21व्या पर्वाचा महाअंतिम सामना. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय 66 धावसंख्येवर. 67 धावसंख्येचा पाठलाग. आणि हा पाठलाग कसा होतोय हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर जुन्नर भूषण, चंदू शेटे आणि IPL आवाज कुणाल दाते. तत्पूर्वी या सुंदर मानाच्या, अभिमानाच्या, स्वाभिमानाच्या स्पर्धेत या वर्षी मला मालवणी आणि मराठी समालोचनासाठी संधी दिल्याबद्दल आनंदवाडी क्रिकेट क्लबचे मनपूर्वक आभार मानतोय. या स्पर्धेतून थांबतोय, रजा घेतोय. धन्यवाद. जय हिंद, जय मालवणी. देव बरा करो गाववाल्यानो. स्वागत आहे सगळ्याच क्रीडा रसिकांचं. आणि एक सगळ्यात मोठा भव्य सन्मान आपण या आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने इथे करणार आहोत. मित्रांनो, ट्रॉफीच्या दुनियेमधील सध्या सगळ्यात मोठा ब्रँड म्हणजेच एक्स ब्रँड, ज्या ब्रँडचे मालक समीर मळगावकर यांच्या माध्यमातून या 21व्या पर्वामध्ये आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी डिझाईन करण्यात आली. आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये लागणाऱ्या सर्वच्या सर्व ट्रॉफ्या समीरजी मळगावकर हे प्रसिद्ध उद्योजक, आपला तरुण माणूस आज उद्योग क्षेत्रात भरारी घेतोय आणि त्याचबरोबर ट्रॉफीचा एक ब्रँड निर्माण करतोय. असे समीर मळगावकर यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर द्विजकांत कोइंडे साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. द्विजकांतजी कोइंडे साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. देवगड फिशरीज कोऑपरेटिव्ह सोसायटीचे ते चेअरमन आहेत. त्याचबरोबर प्रसिद्ध उद्योजक द्विजकांतजी कोइंडे साहेब. एकदा समीर मळगावकर साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. आपल्यातला हा मुलगा आज उद्योग क्षेत्रात भरारी घेतोय. एक्स ब्रँड हा एक मोठा ब्रँड ट्रॉफीच्या माध्यमातून आज संपूर्ण जगावर आपण पाहतोय इथे प्रचलित होत असताना पाहायला मिळतोय. आणि त्यांचे 2 शोरूम आहेत, एक मडगावला तर दुसरं शोरूम सावंतवाडीला. आपल्याही स्पर्धेमध्ये अशाच ट्रॉफीज डिझाईन करायचे असतील तर समीर मळगावकर यांच्याशी तुम्ही नक्कीच संपर्क साधू शकता. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आपण या आकर्षक रंगीबिरंगी टी शर्ट्स पाहतोय. अतिशय चांगल्या अशा टी शर्ट्स. आणि त्याच्यासाठी मी नक्कीच प्रतीक स्पोर्ट्सचा आभारी आहे. प्रतीक सावंत हा देखील कमी वयामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये खूप चांगली भरारी घेतोय. प्रतीकचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. फ्लड लाईट्स मध्ये ज्या पद्धतीने त्याने टी शर्ट आखीव रेखीव आणि त्याचबरोबर कलर कॉम्बिनेशन या स्पर्धेमध्ये खूप चांगलं
पाहायला मिळालं. प्रतीक, तुझंही या स्पर्धेच्या माध्यमातून करावं तेवढं कौतुक कमी आहे, कारण तू देखील एक चांगला ब्रँड या संपूर्ण सिंधुदुर्गला दिलेला आहेस आणि तुझं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक आणि पुढील तुझ्या वाटचालीसाठी या आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा. एकदा प्रतीक स्पोर्ट्ससाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्याचबरोबर मित्रांनो, दरवर्षी या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक समालोचक या स्पर्धेला आल्यानंतर 5 दिवस ज्यांच्या माध्यमातून समालोचकांची, पंचांची, आलेल्या पाहुण्यांची अतिशय चोख अशी जेवणाची व्यवस्था केली जाते, असेच हॉटेल वसंत विजय म्हणजेच गेले 16 वर्ष या हॉटेलची एक परंपरा लाभलेली आहे, परंपरा लागलेली आहे. देवगड म्हटल्यानंतर हॉटेल वसंत विजय आणि हॉटेल वसंत विजय म्हटल्यानंतर बाळा खोळंबकर साहेब आणि त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव ज्यांनी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केलेला आहे आणि त्याचबरोबर ते देखील आता तो बिझनेस पुढे सावरताना दिसत आहेत आणि त्याचमुळे हा एक प्रचलित असा हॉटेल उद्योजक म्हणजेच आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय दिग्विजय कोळंबकर उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सन्मान आमची संपूर्ण समालोचक टीम, रेश्मा मयेकर आणि त्याचबरोबर चंद्रकांत शेटे या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये tenniscricket.in आणि सर्व अंपायर आपण सगळेजण या. आज त्यांना स्पेशल गिफ्ट देऊन आपण सन्मानित करतोय. खूप खूप धन्यवाद. दरवर्षी तुम्ही खूप चांगली सेवा आमची सगळ्यांची करता आणि आता एक व्हिडिओ देखील आपण त्यांचा आज प्रचलित केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने हॉटेल वसंत विजय म्हणजेच एक वेगळी ओळख आहे. अनेक राजकारणी, अनेक समाजसेवक, अनेक चित्रपटसृष्टीतील नेते, अभिनेते त्यांच्या हॉटेलमध्ये जेवून गेलेले आहेत आणि त्याचमुळे बाळा कोळंबकर साहेब तुमच्या पुढच्या प्रवासासाठी, वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आम्ही देतो. खूप खूप धन्यवाद. आणि आता ज्याची वाट तुम्ही सगळेजण पाहता, आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी म्हटल्यानंतर प्रेक्षकांसाठी भरपूर अशी पारितोषिक आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचा आता लकी ड्रॉ इथे होईल. सोबतच सलगर चहाचं सुद्धा कौतुक. बंटी दादा, थँक्यू सो मच. अमेझिंग कॉफी, अमेझिंग टी अँड टेस्टी ब्लॅक कॉफी. थँक्यू सो मच. सलगर चहा नक्कीच आतापर्यंत जर तुम्ही टेस्ट नसेल केली तर नक्कीच जावा आणि टेस्ट करा. आणि त्यानंतर आता आहे लकी ड्रॉ आणि आजच्या रात्री वी हॅव 3 लकी ड्रॉज ज्याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे होम थिएटर, त्यानंतर स्मार्ट वॉच आणि तिसरं जे लकी ड्रॉ होणार आहे त्यासाठी आहे सोन्याची अंगठी. स्मार्ट टीव्ही सुद्धा आहे. अच्छा, सो वी हॅव अ होम थिएटर, वी हॅव अ स्मार्ट टीव्ही अँड देन वी हॅव अ गोल्ड रिंग म्हणजेच सोन्याची अंगठी. तर बघूया पहिलं होम थिएटर जे कीर्ती सेल्स यांच्याकडून स्पॉन्सर झालेला आहे. कोण आहे तो लकी विनर ज्याला भेटणार आहे? येस येस येस, थँक्यू. आणि श्याम सारंग सरांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते हे लकी ड्रॉचं. श्याम सारंग सर या, आपल्या शुभ हस्ते स्मार्ट वॉच साठी आपण हे लकी ड्रॉ काढणार आहोत. सो बघूया कोण आहे तो लकी ड्रॉ विनर ज्याला भेटणार आहे स्मार्ट वॉच. हॅलो. सो नंबर आहे 1590. 1590 कोणाकडे असेल? 1590 आपली चिठ्ठी ओपन करा. 1590 जर नंबर असेल, स्मार्ट वॉच आज तुम्ही ते घेऊन जाणार आहात. बघूया कोण आहे 1590. एक 1590 स्मार्ट वॉच साठीचं हे लकी ड्रॉ आहे. कोणी आहे 1590? त्यानंतर आपण सेकंड घेणार आहोत. स्मार्ट वॉच शैलेश भुजबळ पुरस्कृत. मी विनंती करेन माननीय सहदेव
बापर्डेकर यांना की त्यांच्या शुभ हस्ते आपण हे स्मार्ट वॉचसाठी नेक्स्ट स्मार्ट वॉचसाठी हे लकी ड्रॉ ओपन करणार आहोत. चला नेक्स्ट नंबर आपण पाहणार आहोत आणि नंबर आहे 2306 2306 2306. कोणाच्याकडे आहे लकी ड्रॉ 2306 असा कोणाकडे असा लवकर या लवकर या आपल्यासमोर जास्त टाइम नाहीये लवकर या. चला पहिलं स्मार्ट वॉच कीर्ती सेल्स यांच्याकडून पुरस्कृत आहे. क्या बात आहे. जरा नंबर दाखवा तुमचा 2306. ओके 1590. नाव काय आहे तुमचं. अभय महेश मोड आणि कोणत्या गावातून आलात. पडेल. काय वाटतंय स्मार्ट वॉच जिंकलायत आज. क्या बात आहे. खूप भारी वाटतंय. खूप भारी लय भारी. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. क्या बात आहे. सो 1590 स्मार्ट वॉच. कॉंग्रॅच्युलेशन्स. मनगटावरती घाला आणि प्रार्थना असेल की नेहमी तुमचे वेळ चांगलीच असेल चांगलीच राहील. होम थिएटर साठी नेक्स्ट लकी ड्रॉ आपण काढणार आहोत. जे पुरस्कृत केले आहे लिहानशी चव्हाण आणि मी विनंती करेन एकनाथजी तेली यांना की त्यांच्या शुभ हस्ते आपण हे होम थिएटरसाठीचं स्मार्ट होम थिएटरचं लकी ड्रॉ ओपन करायचं आहे. चला बघूया कोण आहे. ओके सो नंबर आहे 1953 म्हणजेच 1953. कोण आहे असा 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 होम थिएटर 1953 कोणाकडे आहे. 1953 आहे. ओहो 1953 होम थिएटर. मला सांगा सगळ्यात आधी तुमचं नाव काय आहे. प्रतीक नरवडकर. प्रतीक होम थिएटर जिंकलायत. स्पीकर घरी लावाल. सगळ्यात पहिलं कोणतं गाणं ऐकाल. झिंगाट. क्या बात आहे. प्रतीक साठी जोरदार टाळ्या होऊ द्या. कॉंग्रॅच्युलेशन्स. येस चला त्यानंतर आहे कॉंग्रॅच्युलेशन्स प्रतीक. खूप खूप शुभेच्छा. झिंगाट गाण्यावरती डान्स करायची सुरुवात करा आता. एक नंबर होता 2306. 2 नंबरचं स्मार्ट वॉच आहे कीर्ती सेल्स यांनी पुरस्कृत केलेलं. काय नाव आहे. शुभम कावले. शुभम कावले. शुभम कुठच्या गावावरून आलायस. कातवर. कातवन. क्या बात आहे. शुभम साठी जोरदार टाळ्या होत्या. बघा लकी ड्रॉ मध्ये लकी होणं खूप इम्पॉर्टंट असतं आणि शुभम लकी झालेला आहे स्मार्ट वॉच. शुभम साठी लकी ड्रॉ मध्ये जोरदार टाळ्या होत्या शुभम साठी. मी विनंती करते सलगरचे प्रतीक जोशी यांना की त्यांनी नेक्स्ट लकी ड्रॉ काढायचा आहे. स्मार्ट वॉचच आहे ज्याला पुरस्कृत केलेला आहे शैलेशजी भुजबळ यांनी. सलगर चहा. आहा क्या बात आहे. पाहूया स्मार्ट वॉच नेक्स्ट कोणाला भेटणार आहे. सो नेक्स्ट स्मार्ट वॉच नंबर आहे 2227 2227 2227. लवकर बघा.
आहे कोणी 2227 खय असा मी पण कोकणीच आहे रे रत्नागिरीची पोरगी आहे मी अरे वा वा क्या बात है 222 स्मार्ट वॉच ये राणी नाव काय तुझं साक्षी गोयंडे साक्षी कोणाला म्हणजे आता घरी गेल्यावरती तूच हे वॉच घालणार आहे मम्मीला देणार आहे दादाला देणार आहे पप्पांना देणार आहे कोणाला देणार आहे पप्पांना पप्पांना देणार आहे क्या बात आहे साक्षीसाठी जोरदार टाळ्या होत्या आणि साक्षी ठरली आहे लकी ड्रॉ ची विनर कॉंग्रॅच्युलेशन्स थँक्यू थँक्यू त्यानंतर अजून 2 लकी ड्रॉ आहेत ज्यामध्ये स्मार्ट टीव्ही आणि सोन्याची अंगठी आहे पण ते आपण लकी ड्रॉ देणार आहोत मॅच नंतर सो येस आय नो एव्हरीवन इज वेटिंग फॉर मॅच तर चला फायनलच्या या लढतीकडे वळूया द ग्रँड फिनाले ऑफ अंगणवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी सेकंड इनिंगकडे वळणार आहोत आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्या सोबत जॉईन झालेले आहेत IPL ची मखमली आवाज कुणाल दाते आणि जुन्नर भूषण चंद्रकांत शेट्टे ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स धन्यवाद सगळ्या क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं स्वागत आहे आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या या अद्भुत अशा अंतिम मॅच मध्ये बांदेश्वर बांदा श्री बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स विरुद्ध कोइंडे 11 कालवी या 2 टीमच्या दरम्यान हा अंतिम सामना आणि या मॅच मध्ये 67 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे कोइंडे 11 कालवी या टीमला आमचे दोन्ही पंच आता मैदानाच्या आतमध्ये जात आहेत हा क्रिकॉनचा बॉल त्यांच्या हातात आहे आणि सध्या हा बॉल भरपूर चर्चेमध्ये आहे भरपूर दूर दूर षटकार या स्पर्धेमध्ये लागतायत आणि त्याचबरोबर गोलंदाजांना देखील जर तुम्ही चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली तर हा बॉल हा चेंडू खूप चांगली साथ देतोय त्याच्यामुळे शेवटपर्यंत या सामन्यामध्ये नक्की आमच्याबरोबर राहा कॉमेंट्री बॉक्समध्ये चंदू शेट्टे सर यांचंही सहर्ष स्वागत मॅच ऑन एक विनंती आहे जनरेटर आहे ना तर जनरेटरच्या वर काही प्रेक्षक बसलेले आहेत विनंती आहे कृपया खाली उतरा कृपया जनरेटरवर जे प्रेक्षक आहेत कृपया खाली उतरा स्वागत आहे सगळ्यांचं परंतु आपण जनरेटर पासून बाजूला व्हा कुणाल दाते सर हा सोहळा फायनलच्या दिवशी करण्याचा माझा आयुष्यातील देखील पहिलीच वेळ आहे गेल्या वर्षी फायनलच्या दिवशी नव्हतो परंतु तुम्हाला 4 दिवस मात्र प्रेक्षकांनी खूप मोठ्या प्रमाणावर मिस केलं आणि आज जर पाहिलं तर या स्पर्धेचा फायनलचा सामना आणि आपलं टेनिस क्रिकेट आज जगभर चर्चेला का जात आहे त्याच्या या स्पर्धा खेळाडू आणि प्रेक्षक दर्जेदार आणि त्यातल्या त्यात आनंदवाडीचा आनंद काही वेगळाच आहे हो नो डाऊट आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये हा आनंद अशा पद्धतीने ओसंडून वाहत असतो पहा हे प्रेक्षक भरपूर मोठ्या संख्येने येत असतात या स्पर्धेचा आनंद घेत असतात बसायला जागा देखील शिल्लक राहत नाही आणि मुंगी जायला देखील जागा आता शिल्लक राहिलेली नाहीये त्याच्यामुळे हे प्रेक्षक दर्दी प्रेक्षक आहेत म्हणून एवढी गर्दी आहे या सगळ्यांचं या आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो भरपूर दूर दूरवरून प्रेक्षक येत असतात कोल्हापूर राधानगरी गोवा सिंधुदुर्ग आजूबाजूचा जिल्हा रत्नागिरी आजूबाजूच्या प्रत्येक गावातून अलोट गर्दी कोणी रिक्षाने येतं कोणी टेम्पोने येतं कोणी त्यांच्या बाईक घेऊन येतं कोणी त्यांच्या कार घेऊन येतं त्याचमुळे आनंदवाडी क्रिकेट क्लबवर आणि या आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीवर यांचं जे प्रेम आहे हे ओसंडून नेहमीच वाहत असताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे मॅचला इथे सुरुवात होईल टार्गेट सेट झालंय 67च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे 6 ओव्हरच्या या मॅच मध्ये पहिल्या 2 ओव्हरमध्ये ज्यावेळेला सुरुवात केली होती फलंदाजीमध्ये श्री बांदेश्वर बांदा या टीमने धुवाधार बॅटिंग केली होती पप्पू तोडकर आणि रणजित फराटे पहिल्याच ओव्हरला 27 धावा आल्या होत्या आणि पप्पू तोडकरने अक्षरशः तोडलं होतं गोलंदाजांना परंतु त्याच्यानंतर पलटवार आशिष मेहरुलचा झाला पहिला बॉल या फायनल मॅचचा पहिला बॉल उलटा बॉलला पाठवलंय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर केतन मात्रे केतन टनाटन पहिला चौकार
यस, एक नंबर आहे. अगदी चांगली सुरुवात केली आहे. केतन कशासाठी ओळखले जातात तर याच्यासाठीच ओळखले जातात. दर्जेदार स्ट्रोक त्यांच्याकडून पहिल्याच बॉलवर आलाय, सुरुवात चांगली केली. परंतु भूषण कमबॅक करण्यासाठी ओळखले जातात. कोल्हापूरच्या झेंडा चौक इकडनं देखील जवळपास 50 एक प्रेक्षक आले, त्यांचंही स्वागत. आणि प्रत्येक गावागावातून जे आलेत ना, पहा, प्रत्येकाचं स्वागत करणं शक्य नाहीये. पुन्हा एकदा सांगतोय, आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक या ठिकाणी आभार आणि सगळ्यांचं स्वागत. पहिल्या बॉलवर चौकार आलाय, 4 धावा. दुसरा बॉल बॅकफुटला जात असताना टॅप केलाय, तिथे सिंगल कंप्लीट केली जाईल. थोडीशी जोखीम होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, केतन लगेच सुसाट सुटलाय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. 2 धावा मिळताना दिसतील. बॉलची सध्या फेकाफेकी सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. केतन मात्र अद्भुत रसायन आहे. सध्या कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये या खेळाडूची चर्चा आहे. आणि हे पहा प्रेक्षक, काय तुडुंब गर्दी या क्रीडांगणावर आपल्याला पाहायला मिळते आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक निखळ आनंद तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्याचमुळे या स्पर्धेची चर्चा अखंड भारतभर होत असते, कारण या स्पर्धेला परंपरा लाभली आहे. पुढचा बॉल, भूषण फॉलिंग स्वीपचा प्रयत्न आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. केतन मात्रेची विकेट घेतली आहे भूषण गोळेने. धन्यवाद. हा भूषण गोळेचा पलटवार होता. अगदी गुडघा जमिनीवर टेकून फॉलिंग स्वीप करायचा होता, परंतु त्यानंतर बॅट लागलीये केतनची स्टंपला. आणि भूषण गोळे हे सुद्धा एक दर्जेदार खेळाडू आहेत, मॅच नाही सोडणार हे मात्र या ठिकाणी सांगतायत बांदेश्वर बांधार रोहित स्पोर्ट्स कुणाल सर. फायनल मॅच मध्ये हिट विकेटच्या स्वरूपात आउट होणं हे दुर्दैवी राहिले. मी म्हणेन केतन मात्रेसाठी एक चांगला खेळाडू, सुरुवात धडाक्यात केली, चौकार मारला, त्याच्यानंतर 2 धावा घेतल्याने त्याच्यानंतर तो मात्र हिट विकेटच्या स्वरूपात आउट झालाय. सध्या टीमची धावसंख्या 6. हे पहा प्रेक्षक, काय जल्लोष आहे सध्या या क्रीडांगणावर. खूपच मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षक आणि यांचं देखील मनोरंजन गेली 21 वर्ष ही आनंदवाडीची चॅम्पियन्स ट्रॉफी करते. आणि त्याचमुळे हे प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने त्यांच्या गावावरून ही स्पर्धा पाहण्यासाठी येत असतात. शेवटी अजब रसायन, ज्या केतन मात्रेचा उल्लेख केला, त्याचा खेळ संपला आणि तो आता डगआउटमध्ये आहे. कल्याण डोंबिवली क्रिकेट म्हटल्यानंतर त्या संपूर्ण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील साहेब, आज त्यांचा वाढदिवस आहे. काशीनाथ दादा पाटील, त्याचबरोबर अनंतजी पाटील, संतोष बेडेकर, राजेश पाटील, खऱ्या अर्थाने संपूर्ण जी त्यांची टीम आहे, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचे आयोजक, खूपच चांगले योगदान देत असतात. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, विकेट कीपरने हा बॉल थांबवलाय. चांगला प्रयत्न पप्पू तोडकरचा. मागच्या मॅच मध्ये नाना चांगला खेळला, या मॅच मध्ये पहिला चेंडू निर्धाव खेळलाय. हो यस, कमबॅक करण्याचा प्रयत्न. येणाऱ्या कालावधीमध्ये सर सुप्रीमो चषकाचे देखील वेध आपल्याला लागलेले आहेत. 9 ते 13 एप्रिल रोजी ही स्पर्धा देखील संजय पोते साहेबांच्या आपल्या भेटीला येणार आहे आणि त्याचे रजिस्ट्रेशन सुद्धा सुरू झालेले आहेत. प्रथमेशसाठी हा बॉल, बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते भूषण गोळेच्या माध्यमातून. अंतिम मॅच आहे, फायनल मॅच आहे. त्याचबरोबर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचे देखील वेध लागलेले आहेत. नामदार उदयजी सामंत साहेब, दीपकजी पवार साहेब यांच्या माध्यमातून त्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. त्याचबरोबर सुप्रीमो ट्रॉफीचे वेध सगळ्यांना लागलेले आहेत. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचे वेध सगळ्यांना आता या स्पर्धेच्या माध्यमातून लागलेले आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर आता थोड्याच वेळात ISPL सारखी देखील स्पर्धा दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये होईल. हा चांगला बॉल, परत एक वेळा डॉट बॉल भूषण गोळेच्या माध्यमातून. साताऱ्याचा आहे फेमस कंदी पेढा, आता एक तरी विकेट काढा असं जसं म्हटलं त्यानंतर त्यांनी इथे विकेट घेतलेली आहे. आम्ही आलो, आनंदवाडी ट्रॉफी जाणार सावंतवाडीत बांधा असं सांगतायत केतन मात्रे आणि बबलू पाटील. महायुद्ध, प्रथमेश सावंत कट्टर फॅन योगेश, म्हणजे या दोघांमध्ये देखील हे महायुद्ध आहे. चला तर पाहूया या युद्धामध्ये कोण जिंकतंय. अगदी चर्चा आहे सर्व दूरपर्यंत, प्रेक्षकांच्या मनामध्ये जाऊन हे क्रिकेट बसलंय आता आणि त्याचमुळे या सगळ्या गोष्टी इकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवर चौकार येऊन सुद्धा फक्त 6 धावा. भूषण गोळेचं कौतुक करावंच लागणार आहे. म्हणजे जरी कमी धावसंख्या आहे, फाईट करण्याच्या दिशेने वाटचाल इकडे होते. पहा जनरेटरवर जे प्रेक्षक आहेत, कृपया विनंती आहे,
नाहीतर आपले कमिटीचे 2 सदस्य प्लीज तिकडे जायचे. कमिटीचे 2 सदस्य जनरेटरवर प्रेक्षक आहेत, त्यांना कृपया मात्र या ठिकाणी बाजूला व्हायला सांगायचंय. इथे आपण पाहतोय ज्या पद्धतीने आयोजन केलेलं आहे आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आणि त्याचबरोबर tenniscricket.in 20 लाख सबस्क्रायबरचा पल्ला पूर्ण करण्यासाठी आता फक्त 25,000 सबस्क्रायबर शिल्लक आहेत. तुमच्या स्क्रीनवर tenniscricket.in ची ही जी वेबसाईट आहे, ही वाहिनी आहे. तुम्ही लगेचच यूट्यूब वाहिनीवर जा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून तुम्हाला अनेक स्पर्धा एका क्लिकमध्ये पाहायला मिळतील. वा, हे पहा प्रेक्षक पहा, हाय हॅलो बाय करत असताना स्माईल त्यांच्या चेहऱ्यावर, कोलगेट स्माईल. अनेक ब्रँड अँबॅसेडर उद्या पेपरामध्ये झळकतील. कोलगेटचे जे CEO आहेत ते नक्कीच तुम्हाला आपल्या ब्रँडचं प्रमोशन करण्यासाठी बोलवतील, हीच आपण या स्पर्धेच्या माध्यमातून प्रार्थना करू. चला तर स्वागत आहे सगळ्यांचंच या क्रीडा नगरीमध्ये. 1 ओव्हरचा खेळ संपलाय, धावा झाल्या 6, 61 करायचे आहेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी गौरेश नागवेकर, गोव्याचा आणखीन एक लाजवाब गोलंदाज, सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी करताना दिसेल. दुसऱ्या बाजूला प्रथमेश पवार आणि प्रशांत घरत, अर्नाळ्याचा खेळाडू. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 1 वर्ष नक्कीच प्रशांत घरतने गाजवली होती, त्याच्यावर सर्वांच्या नजरा सध्या खेळलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला लेदर क्रिकेटचा अनुभव असलेला प्रथमेश पवार सावर्ड्याचा आहे, परंतु शिवडीमध्ये राहतो, चांगलं क्रिकेट सातत्याने खेळत आलाय. फॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता, पहिलाच बॉल फेस करत असताना या ओव्हरचा चेंडू सरळ चालला विकेट कीपरच्या हातात. डॉट बॉल. डॉट बॉल आले तर दबाव वाढू शकतो, कारण फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर होतो, परंतु तो यशस्वी नाही झालाय. पहा, एक डॉट बॉल इकडे खूप महत्वाचं आहे. लक्ष तेवढं मोठं नाहीये, परंतु अशा प्रकारचे बॉल आले तर मात्र मॅच चुरशीची होऊ शकते आणि प्रेक्षकांना काय पाहिजे? मॅच मधील चुरस पाहिजे. 1 डॉट बॉल आलाय, धावा येताना दिसत नाहीये या ओव्हरमध्ये. पहिला डॉट बॉल, दुसरा बॉल, परत एक वेळा तोच प्रयत्न. इथेही 4 मुंड्या चीत केलंय पूर्णपणे. प्रशांत नावात शांतता आहे, त्याला देखील शांत ठेवलंय सध्या गोलंदाजीमध्ये गौरेश नागवेकरने. गौरीचं कौतुक करावंच लागणार आहे. अँगल बनवत हाई बॉल जर पाहिलं तर थोडासा टर्न केला होता आणि अगदी वेगात यावेळेला थोडासा पुढे होता, परंतु बॅटला काही लागू दिलेला नाहीये. कौतुक करावं लागेल गौरीचं सुद्धा. चांगली गोलंदाजी सध्या करतायत. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आता आलेले आहेत. दुसरं षटक, परत एक वेळा तोच प्रयत्न आणि सलग तिसऱ्यांदा इथे आपण पाहतोय बॅटचं आणि बॉलचं कनेक्शन झालेलं नाहीये. लेग बायचा इशारा येतोय. एक्स्ट्रा रन मिळेल खात्यामध्ये टीमच्या. कोइंड 11 कालवी, टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 7 धावा. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे कुणाल सर, आणि त्याचमुळे संघर्ष तर दोन्ही बाजूला आहे. धावा करणंही सोपं नाहीये आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर विकेट घेणं, डॉट बॉल टाकणं ते देखील तेवढं सोपं नाहीये. आणि आज संपूर्ण भारत किंवा टेनिस क्रिकेटची दुनिया मात्र आनंद घेते या क्रिकेटचा. हो, संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व एकवटलंय आता सध्या तरी देवगडच्या या आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. प्रथमेश पवार, त्याचा खेळण्याची पद्धत, त्याचा स्टान्स, या सगळ्या गोष्टी सांगून जातं की लेदर क्रिकेट तो खूप चांगल्या लेवलचं खेळलेलं आहे. A डिव्हिजनचं क्रिकेट तो खेळलेला आहे, त्याच्यामुळे चर्चेमधलं नाव असतं. आणि मागच्या मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून धुवाधार धावांचा पाऊस त्याने पाडलाय. फ्लाइंग कोकण देवगड झिपलाईन ॲडव्हेंचरला नक्कीच भेट द्या. 1885 फुटावरून हा बॉल पायात होता, लेग स्टंपच्या बाहेर चाललाय. पंच सांगतायत हा वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळेल. एक्स्ट्रा रन मिळतील. टीमची धावसंख्या 8. खूप चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. विशेष म्हणजे ते टप्पा पकडवण्यात, एक तर ते बॉल थोडंसं अगदी यॉर्क लेनचा करण्याचा प्रयत्न करतायत, लेंथवर नाही तर चेंडू टाकतायत, अँगल बनवत मात्र बॉलिंग करण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून जे काही कमबॅक या ठिकाणी होताना पाहायला मिळालं ते लाजबाब होतं. फ्लाइंग कोकण आज आम्ही भेट दिली आणि आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये देखील अशा पद्धतीने आपण झिप लाईन म्हणा किंवा स्विंग म्हणा, या सगळ्या राईड्स किंवा या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात आणि खूप कौतुकास्पद बाब आहे. कमी गतीने टाकलेला कटर, इथे परत एक वेळा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथेही फलंदाजाच्या पायावर बॉल लागतोय. लेग बायच्या स्वरूपात एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. या ओव्हरमध्ये एक वाईडची धाव आली आहे, अन्यथा बॅट आणि बॉलचा संपर्क आतापर्यंत झालेला नाहीये. चांगली गोलंदाजी, परंतु पॉवर प्ले म्हणतात ना सर, पॉवर प्लेचा फायदा पहिला बॉल वगळता आतापर्यंत घेऊन दिलेला नाहीये. इकडे गोलंदाजांचं कौतुक करावं लागणार आहे. हजारोच्या गर्दीमध्ये त्या ठिकाणी दोन्ही टीम आपला बेस्ट देण्याचाच प्रयत्न करतायत आणि म्हणून ही मॅच हळूहळू आता बनू लागलेली आहे. प्रशांत घानवळकर उर्फ मामा नेहमी संघ बांधणी करत असतात. पाहूया या वर्षी त्यांच्या प्रयत्नांना यश येते का. 9 धावा स्कोर बोर्डवर आहेत.
हो यावेळेला पुल केलाय, बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, होईल गुल 6 धावांसाठी. येतोय प्रशांत घरतच्या बॅट मधून हा षटकार. वाह, आता मात्र जास्त दबाव येऊ द्यायचा नाही ही रणनीती इकडे केली होती आणि या षटकाराने पुन्हा एकदा टीम मॅच मध्ये आलेली आहे. प्रशांत घरत थोडंसं स्ट्रगल करत होते, परंतु आता मात्र जबरदस्त टायमिंग त्यांनी या ठिकाणी केलं. मिड विकेटच्या दिशेने खेळलेला हा पुलचा फटका लाजबाब राहिला. हो चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. बॅकफुटला जात असताना पुल केलाय प्रशांतजी. सध्या आपल्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नेहमीच प्रत्येक वेळा ते स्कोरिंग करत असतात. किती धावा झाल्या, आपल्या बॅटरने काय केलं, कशा पद्धतीने ते खेळलेत याचा संपूर्ण लेखाजोखा त्यांच्याकडे असतोच. गौरेशच्या विरुद्ध शेवटी हमला झाला, शॉर्ट बॉलचा वापर होता आणि पुल केला. 6 धावा मिळताना दिसत आहेत प्रशांत घरतला. तो फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. अर्नाळ्याचा खेळाडू, खोलवर टप्प्याचा बॉल होता ऑन साइडला. मनगडाचा खूप चांगला वापर, डीप मध्ये भूषण आहे. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. एकच धाव मिळताना दिसेल प्रशांत घरतच्या खात्यामध्ये. षटक क्रमांक 2 इथे संपले. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर कोइंडे 11 कालवी या टीमची धावसंख्या आहे 16. एक फलंदाज बाद. चेक. व्यासपीठावर एक सन्मान होतोय. आपण पाहतोय आनंदवाडी क्रिकेट क्लब आयोजित आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. आणि हा सन्मान करण्यासाठी मी व्यासपीठावर विनंती करतोय आनंदवाडी गावचे पोलीस पाटील आदरणीय सुनीलजी धुरी, आपण व्यासपीठावर यावं आणि आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान संपन्न करावा. बऱ्याच वर्षापासून एक गैरसमज होता की मराठी माणूस व्यवसायात येत नाही आणि आला तर यशस्वी होत नाही. मात्र हा गैरसमज खोडून काढून ज्यांनी व्यवसायात उत्तुंग गरुड भरारी घेतली, स्वतःच्या नावाचा ब्रँड बनवला आणि आज तो ब्रँड मालवणी माणसाचा मालवणी ब्रँड म्हणून प्रसिद्ध झाला. प्रतीक स्पोर्ट्सचे मालक प्रतीक सावंत यांचा सन्मान होतोय. मी विनंती करतो प्रतीकजी सावंत आपण व्यासपीठावर यावं. प्रतीक सावंत यांनी आपल्या प्रतीक स्पोर्ट्स या ब्रँडचे टी-शर्ट 16 टीमसाठी प्रायोजित केलेत आणि त्याचप्रमाणे आमच्या सर्व मंडळाच्या सभासदांनी जी टी-शर्ट वापरलीत ती सगळी टी-शर्ट प्रतीक स्पोर्ट्स यांच्या वतीने प्रतीक सावंत यांनी प्रायोजित केले. आपल्याला सर्वांना विनंती असेल आजच आमचं इन्स्टा पेज प्रतीक.स्पोर्ट्स लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि आपल्या गावातील, आपल्या इलाक्यातील आपल्या स्पर्धा, आपले इव्हेंट यशस्वी करण्यासाठी नाव लक्षात ठेवा. प्रतीक सावंत, प्रतीक स्पोर्ट, प्रतीक.स्पोर्ट्स. धन्यवाद. स्वागत आहे आपलं सगळ्यांचंच. लीडिंग स्पोर्ट्सवेअर ब्रँड प्रतीक स्पोर्ट्स. भूषण गोळेचा हा बॉल थेट पाठवलाय मिडविकेटच्या पलीकडे. 6 धावांसाठी प्रशांत घरतच्या बॅट मधून हा येतोय दुसरा षटकार. वाह, चांगली सुरुवात या षटकाची करतायत प्रशांत घरत. देखील आता लय मध्ये येत आहेत. या टीमचा एक एक खेळाडू एका मॅच मध्ये क्लिक होतोय. आता सध्या प्रशांत घरतला पाहिलं ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, परंतु चांगला पिक केला, पुल चांगला खेळला आणि क्रिकॉनच्या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे अगदी लांब लचक फेकून दिलाय. 6. चांगलं टायमिंग, बॅक टू बॅक पुलचे फटके चांगले सक्सेसफुल होत आहेत. बॅटच्या मधोमध लागत आहेत. 22 धावा स्कोर बोर्डवर आहेत. या मॅच मध्ये विकेट घ्याव्या लागतील तर दबाव बनवू शकतो कोइंडे 11 कालवीवर. पाहूया तसा काही प्रयत्न या साताऱ्याच्या खेळाडूचा होतोय का. प्रशांतसाठी परफेक्ट यॉर्कर, सन्मान दिला. चांगल्या बॉलचा सन्मान इथे नक्कीच केला जातोय. खराब चेंडूचा समाचार घ्या, चांगल्या बॉलला सन्मान द्या. हे क्रिकेटचं परिसूत्र आहे, याच्यावर खरा उतरलाय प्रशांत घरत. मागील बॉल जर पाहिलं तर थोडासा पाठीमागे केला होता, त्याला पिक केलं, परंतु आता अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू भूषणने इकडे प्रस्तुत केला आणि ही त्यांची खासियत देखील. आणि या स्पर्धेमध्ये भूषणने मोठ्या प्रमाणावर विकेट घेतलेल्या आहेत, हेही विसरून चालणार नाहीये. प्रथमेश पवार हाय बॉल बीट करून सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. बबलू पाटीलच्या बाबतीत जे पहिल्या डावामध्ये घडत होता आता कुठेतरी प्रथमेशच्या बाबतीत घडताना दिसतंय. काही डॉट बॉल येत आहेत आता या मॅच मध्ये. समीकरण 21 बॉल मध्ये 44.
खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगलं कमबॅक. षटकार मारल्यानंतरचं कमबॅक करावं लागणार आहे आणि ते कमबॅक इकडे होताना पाहायला मिळत आहे. आणि जो संघर्ष आहे इरीला पेटलाय, कधी इकडे कधी तिकडे, अशा प्रकारची मॅच हळूहळू हळूहळू आता बनू लागली आहे. 21 बॉल 44 धावा. फुलर लेनचा बॉल होता, हलक्या हाताने ढकललाय, पुश करा खुश रहा असंच इथे सांगत असताना प्रथमेश मागच्या बॉलवर तो स्वतःशीच बोलला. स्वतःशी थोडंसं बोलणंही गरजेचं असतं. कधी कधी ज्या वेळेला तुम्ही क्रिकेट खेळता काही डॉट बॉल येतात आणि स्वतःला शोधण्याचा प्रयत्नही करायचा असतो, कारण भरपूर काही ऐकलेलं असतं लोकांकडून. त्याच्यामुळे स्वतःला शोधा. लोक तर नेहमीच तुमच्या बाबतीत चर्चा करत असतात. हा जल्लोष आहे आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचा, जे प्रेक्षक भरपूर मोठ्या संख्येने आलेत, आनंद घेत आहेत. धावा झाल्यात 24. यावेळेला कव्हर्सला हा चाललाय बॉल, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. झिंग 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 झिंगाट, षटकार मारलाय बुंगाट प्रशांत गरजच्या बॅट मधून. सिक्सर. वाह, काय फटका खेळलाय. गुडगा जमिनीवर टेकवत असताना एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा पॉवर पाहायला मिळाली आणि प्रशांत गरज मात्र मारतोय सिक्सर. अर्नाळ्याचा प्रशांत भलत्याच फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा चाचपडत खेळत होता, परंतु आता त्याच्या बॅट मधून असे फटके सजवले जातात. बैठक मिडविकेटला मारली जाते, परंतु हा बैठक स्ट्रोक त्याने एक्स्ट्रा कव्हरला मारला. त्याच्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता त्याचा हँड अँड आय कोऑर्डिनेशन किती चांगलं आहे. 19 चेंडू 37 धावांची आवश्यकता या ग्रँड फिनाले मध्ये जिंकण्यासाठी कोइंड 11 कालवीला. परत एक वेळा फुलर लेनचा बॉल होता, वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. वाईडिश लॉंग ऑफ मधून फिल्डर आलेले आहेत, थोडीशी हुलकावणी दिली, परंतु चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली फिल्डर कडून. एक धाव रोखू शकत नाही नितीन. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉलमध्ये 36 धावा करायचे आहेत कोइंड 11 कालवीला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्सच्या विरुद्ध खेळत असताना पहा, पहिल्या 3 ओव्हरमध्ये 31 झाल्यात आणि 3 ओव्हरमध्ये 36 पाहिजेत. म्हणजे ही बाब जर पाहिली तर फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी देखील तेवढी चांगली आहे, कारण अजूनही मोठा पल्ला वाटायचा आहे. परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमचा कुणाल सर हा प्लस पॉईंट आहे. त्यांची एकच विकेट गेली आहे आणि अजूनही 9 विकेट त्यांच्या हातात आहेत. हा की फॅक्टर त्यांचाही असणार आहे. त्यामुळे या मॅचमधील उत्कंठा आता जास्तच वाढायला लागलेली आहे आणि प्रेक्षकांचं जे कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. काही म्हणजे बरेच जण कदाचित जेवले असतील की नसेल जेवले तेही माहीत नाही, परंतु आज स्पर्धा पाहायची आहे याच्यासाठी खूप लांब लांबवरून प्रेक्षक आलेले आहेत आणि तुमच्या क्रिकेट प्रेमाला सलाम करावाच लागणार आहे, कारण तुम्ही इकडे आलेला आहात. नक्कीच एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 70च्या आसपासचं लक्ष, 67 धावांचं लक्ष इथे सेट केलं होतं आणि त्याच्यामुळे 18 बॉलमध्ये 36 असं समीकरण आता या मॅच मध्ये आलेलं आहे. 18 चेंडू 36 धावा हे समीकरण म्हणजेच रिक्वायर रन रेटचा विचार केला तर 12ची सरासरी गाठावी लागेल. आणि गोलंदाजीसाठी आता डीबी म्हणजेच धनंजय भिंताळे गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगला गोलंदाज आहे, एक चांगला ऑलराऊंडर आहे धनंजय भिंताळे, परंतु त्याच्या समोर प्रशांत आहे अर्नाळ्याचा, ज्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. परत एक वेळा तोच प्रयत्न, आता उंची जास्त गाठली आहे, फिल्डर धावतोय, प्रयत्न होता एका हाताने इथे झेल घेण्याचा प्रयत्न, भूषण गोळेच्या हातातून झेल सुटलाय, परंतु प्रशांत देखील स्वतःशीच बोलतोय त्याला दुसरी धाव पाहिजे होती, ती मिळालेली नाहीये, तो असेल नॉन स्ट्रायकिंग एंडला. धनंजय थोडेसे नाराज पाहायला मिळाले, परंतु कॅच सोपी नव्हती, कारण ज्या वेळेला फटका तर फसवला, म्हणजे इकडे धनंजयला क्रेडिट द्यावं लागेल, परंतु भूषण देखील बरेचसे लांबवर धावत आले होते आणि तिकडे थोडंसं कातळ होतं आणि त्याच्यावर थोडंसं बॅलन्स ते भूषण यांचा गेला आणि त्यामुळे कॅच होऊ शकली नाही. नाराज धनंजय आणि नाराज प्रशांत सुद्धा पाहायला मिळत आहेत. तिसरा सामना मित्रांनो आजच्या रात्रीतला आणि 8 लाख प्रेक्षकांनी ही स्पर्धा आतापर्यंत YouTube वाहिनीवर पाहिलेली आहे, tenniscricket.in वर. खूपच चांगलं आयोजन, भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक सातत्याने जोडले जात आहेत. शॉर्ट बॉलचा वापर कट करताच आलेला नाहीये, सोडून दिला इथे प्रथमेशने. पंच वळण घेत आहेत आणि पाहूया त्यांचा निर्णय काय येतोय. त्यांनी सांगितलंय टीव्ही दाखवले, नो बॉल चेक करायचा आहे. त्या वाईड लाईनच्या बाहेर पिचिंग झालाय का हे चेक केलं जाईल, त्याच्यासाठी पंचांनी आता टीव्ही अंपायरची मदत घेतलेली आहे. ऑनफिल्ड अंपायर तुमचा निर्णय आहे ना? येस, अंपायरचा निर्णय आहे.
अंपायरने DRS वापरलेला आहे याची देखील माहिती देणं गरजेचं आहे प्रेक्षकांपर्यंत. जे प्रेक्षक ऐकतायत या ग्राउंडमध्ये, जे प्रेक्षक ऐकतायत tenniscricket.in या वेबसाईटवर, या यूट्यूब वाहिनीवर, आणि त्याचा ऍक्शन रिप्ले सध्या आता आपल्या स्क्रीनवर आहे. भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. हा पा ऍक्शन रिप्ले. बॉल पडल्यानंतर एक्झॅक्ट तो बॉल कुठे पडलाय, त्या लाईनच्या आतमध्ये तर बॉल आहे. आणि आता त्याच्यानंतर पाहूया पंच काय निर्णय देत आहेत. निर्णय आलेला आहे वाईड बॉल टीव्ही अंपायर कडून. तो लाईनच्या बाहेर टाकलेला नव्हता, लाईनच्या आतमध्येच पडला, त्याच्यामुळे वाईड बॉल मिळेल. आणि आता धावा करायच्या आहेत येणाऱ्या 17 बॉलमध्ये 34 धावा. मॅच मात्र चांगलीच या ठिकाणी रंगतदार होते. एकाला धावा करायच्यात, एकाला धावा रोखायच्या. धनंजय मात्र प्रयत्न करतायत धावांना थांबवण्याचा. नाना धावा करण्याचा प्रयत्न करणार आहे. मॅच रंगात. शफल झाला, फुलर लेनचा बॉल होता, बॅटच्या थोडासा टो एंडला लागतोय, शॉर्ट कव्हरला बॉल गेला. एक धाव मिळताना दिसेल. 16 चेंडू आणि 16 बॉल मध्ये 33 धावा करायच्या आहेत. ISPL सारखी स्पर्धा मागच्या हंगामामध्ये प्रथमेश पवार यांनी गाजवली, तिथेही 9वा मारला, बेस्ट बॅटरचा किताब जिंकला. असा खेळाडू खेळतोय, परंतु सध्या तरी बॅटवर बॉल आलेले नाहीयेत. परंतु थोडीशी कठीण वेळ असते प्रत्येकाच्या टाइम आणि लाईफ मध्ये, ती थोडासा वेळ द्यायचा असतो आणि त्याने आता वेळ दिला या मॅच मध्ये. पाहूया त्याची वेळ पुढे येते का. 16 चेंडू 33 धावा. प्रशांत मात्र बेभान खेळतोय या मॅच मध्ये. आता मात्र डेड बॉलचा इशारा पंचांकडून येईल. 16 चेंडू 33 करायचे आहेत. हो, 16 चेंडू आणि 33 धावा. अपेक्षेप्रमाणे जी मॅच आता चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. दोन्ही टीम हार मानायला तयार नाहीयेत. एक आणि कौतुक दोन्ही कर्णधार केतनचं आणि त्याचबरोबर अक्षय यांचं देखील करावं लागणार आहे. आणि प्रेक्षकांना अपेक्षित असणारा सामना इकडे घडतोय. प्रशांत तयार. ओ बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. टप्पा पडल्यानंतर सरळच निघाला विकेट कीपर पप्पू तोडकर कडे आणि हा येतोय डॉट बॉल. आता 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 चेंडू मध्ये 33 धावा. 15 चेंडू मध्ये 33 धावा करायच्यात. हाई बॉल जर पाहिलं तर लेन करून थोडासा कट करण्याचा प्रयत्न राहिला. प्रशांत मात्र कम्प्लिटली बीट झालेत आणि पुण्याच्या उंडरी गावचा असणारा हा धनंजय भिंताडे देखील काही कमी नाहीये आणि हे सांगतायत मला सुद्धा माझ्या टीमसाठी कमबॅक करायचं आहे, हे दाखवून देत आहेत. पुढचा बॉल DBचा प्रशांतसाठी. उलटा खेळण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता, इथेही संपर्क नाहीये. तोपर्यंत एक धाव मिळते. लेग बायचा इशारा पंच घोषित करतायत. म्हणजे काय, 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 बॉल मध्ये 32 धावांची आवश्यकता. आता अशी वेळ आली आहे कुणाल सर, काही षटकार चौकार सुद्धा पाहिजेत. दोन्ही डावात जर पाहिलं तर दर्जेदार क्रिकेट आपण पाहतोय. वेगळं काही करण्याचा प्रयत्न, पायाला बॉल आदळलाय आणि धनंजय कदाचित बॅटरचं मन ओळखतायत की काय, अशा पद्धतीची गोलंदाजी देखील ते करू लागलेले आहेत. परंतु पलटवार आता प्रथमेश पवार यांना देखील करावं लागणार आहे. 14 चेंडू 32 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. प्रथमेशसाठी हा फुलर लेनचा बॉल होता, हलक्या हाताने त्याने ढकललाय. जास्त जोखीम घेत नाहीये, संयम आहे. आणि नक्कीच सुनामीच्या अगोदरचा हा संयम कदाचित पाहायला मिळतोय का, असं देखील प्रेक्षकांमध्ये कुजबूज सुरू झालीये. 13 बॉल 31 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 13 चेंडू 31 रन हे समीकरण. जो संघ जिंकेल नक्कीच 3,33,000 व त्या आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता संघ आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया या वर्षीची आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी कुठे जाते. बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स कडे की कोयंडे 11 कालवी गावात. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बीट होत फुंकर मारत या स्टंपला बॉल गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. गोलंदाजी आवडली असेल तर धनंजय साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. चेक. हॅलो. व्यासपीठावर एक सन्मान होतोय. आपण पाहतोय आनंदवाडी क्रिकेट क्लब आयोजित आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 21वे पर्व. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्हाला विशेष सहकार्य करून खेळपट्टीला रंगरंगोटी करण्याचं कार्य ज्यांनी पार पाडलंय, दिरबाई पेंटिंग ग्रुपचे आदरणीय दिनेशी पाटकर यांचा व्यासपीठावर सन्मान होतोय. मी विनंती करतो आनंदवाडी क्रिकेट क्लबचे अध्यक्ष आदरणीय गुरुनाथजी तारी साहेब आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान व्यासपीठावर संपन्न करावा. आनंदवाडी क्रिकेट क्लब आयोजित आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेत दिरबाई पेंटिंग ग्रुपचे दिनेशजी पाटकर यांचा सन्मान संपन्न होतोय. या स्पर्धेची आठवण भेट
आमचे प्रेमाची, मायेची आणि आपुलकीची शाल, आपलं आयुष्य सदोदित सुगंधित व्हावं यासाठी हा फुलांचा गुच्छ आणि परमेश्वराचा आशीर्वाद असणारं हे भरलेलं श्रीफळ देऊन व्यासपीठावर आनंदवाडी क्रिकेट क्लबचे अध्यक्ष आदरणीय गुरुनाथजी तारी साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान संपन्न होतोय दीरबाई पेंटिंग ग्रुपचे दिनेशजी पाटकर यांचा. थँक्यू. काय योगायोग आहे या स्पर्धेचा. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी नवीन वर्ष 2025 ची ही शृंखला आणि दोन्ही टीमचे संघ मालक मकरंद आहेत. एका बाजूला आपण पाहतोय कोयंडे 11 कालवी चे संघ मालक मकरंद कोयंडे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय श्री बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्सचे संघ मालक मकरंद तोरसकर. म्हणजेच या दोन मकरंदच्या दरम्यान हा शेवटचा सामना रंगताना दिसतोय. पाहूया कोणते मकरंद आपल्या गावामध्ये ही ट्रॉफी घेऊन जातील. 12 चेंडू, धावा करायचेत 31. म्हणजे ट्रॉफी मकरंद जिंकणार पहिल्या क्रमांकाची हे मात्र नक्की. कोणता गावातला मकरंद आहे, मग तो कालवी असू देत किंवा बांदा असू देत, मकरंद यावर्षी आत्ताच कन्फर्म झालाय ट्रॉफी मकरंद जिंकणार. हो नक्कीच. आणि एका मकरंदने नक्कीच आपल्या मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये प्रवेश नोंदवलाय. रोहितला सगळेच जण मिस करतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. मिसबा हॉलिडेज कातळीचे संगमलक त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मिस केलं जात आहे. 12 बॉल 31 धावा हे समीकरण आहे या मॅच मध्ये. फुलरलेनचा बॉल होता, बॉलर बॅक ड्राईव्ह स्ट्रेट मारलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, बॉटमहँडचा खूप चांगला वापर केलाय. फलंदाज प्रथमेशने बॅकलिफ्टला खाली ठेवलं, सिंगल मिळेल. 11 चेंडू 30 धावा. मागील षटकात धनंजय भिंताडे, गौरेश नागवेकर पुन्हा आले, त्यांनी देखील चांगली कामगिरी केली आहे. 11 बॉल 30 धावांची आवश्यकता. षटकार चौकाराची भाषा आता बोलावी लागेल. तो क्षण मात्र आता आलाय. पाहूया काय या ठिकाणी केलं जाईल. प्रशांत घरत आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग त्याने या मॅच मध्ये केली आहे. तो सामना जिंकून देऊ शकेल का? कोकणात आल्यानंतर भलताच फॉर्म मध्ये तो आपल्याला पाहायला मिळतो. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये त्यांनी देखील बेस्ट बॅटरचा किताब जिंकला होता आणि आता आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये परत एकदा आपल्या टीमला तो चॅम्पियनशिप जिंकून देईल का हे आपल्याला पाहायचंय. बॉल हवेत आहे, तोच चंद्रमा नभात. बॉल गेलाय ढगात, बॉल सीमा पार, येतोय षटकार. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 1 नंबर आणि मॅच सुद्धा 1च नंबर सुरू झाली आहे. जो आवाज शांत होता ना, आता येऊ लागलाय. टाळ्या वाजू लागल्या, शिट्या वाजू लागलाय आणि आवाज सुद्धा येऊ लागलाय. 10 बॉल मध्ये 24 धावा इथे करायच्या आहेत. 240 चा स्ट्राईक रेट ठेवावा लागेल इथपर्यंत तुम्हाला जर पोहोचायचं असेल. आतापर्यंत 4 षटकार प्रशांत घरतने मारलेले आहेत. पहिल्या 3 बॉलवर त्याच्या बॅटमधून धावच आली नव्हती, शांत होता. परंतु आता मात्र त्याच्या बॅटमधून धावा येऊ लागलेल्या आहेत. गौरेश नागवेकरचं भव्य स्वागत त्याने केलंय. 10 चेंडू 24 धावा. ओ फुलरलेनचा बॉल मिस केली लाईन आणि इथे यष्टा उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय, विकेट जशास तसं प्रत्युत्तर आणि इथे मात्र फलंदाज आउट होतोय प्रशांत घरत. मागच्या बॉलवर षटकार मारला आणि या बॉलवर इथे विकेट मिळवली आहे. मरगळ टाकली आहे झटकून, खांब काढलाय उपटून. वाह, जबरदस्त चेंडू, अगदी दांडी गुल करून टाकलेली आहे. 9 बॉल 24 धावांची आवश्यकता. ज्या खेळाडूने षटकार ठोकला त्यालाच मात्र माघारी पाठवलंय. काय जोश आहे, काय जल्लोष आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 24 धावांची आवश्यकता. अजूनही दोन्ही टीमने हार मानलेली नाहीये. कुणाल सर, 9 चेंडू 24 धावा, सुपर. म्हणजे 1 नंबरच्या फायनल साठी 1 नंबरची मॅच, 1 नंबरच्या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहतोय सध्या. आणि या पहा, आमच्या महिला भगिनी खूप मोठ्या उत्साहाने या स्पर्धेसाठी दरवर्षी येत असतात. आज सगळे जे सिरियल्स आहेत त्याचे TRP घसरले गेलेले आहेत. त्यामुळे स्टार प्रवाह असेल, त्याचबरोबर सोनी मराठी असेल, झी मराठी असेल, इथे मात्र कोणीच आता त्या सिरियल्स पाहत नाही आहेत. आणि त्याचं कारण आहे आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू आहे आणि त्यांचा TRP घसरलाय. त्याचे कॉल आमचे आयोजक आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाला यायला सुरुवात झालेली आहे.
आणि त्याचमुळे ही स्पर्धा भरपूर चर्चेमध्ये असते, प्रचंड उत्साह या स्पर्धेमध्ये असतो. 9 बॉल 9 चेंडूमध्ये धावा करायचे 24. सामना जिंकण्यासाठी फलंदाज आलाय हेलिकॉप्टर बॉय बँड्रा. फलंदाजीसाठी श्रेयस कदमला 10 का दम दाखवावा लागेल. आल्या आल्या खोलवर टप्प्याचा बॉल होता, मनगटाच्या सायने वळवलाय, छान वळवलाय. डीप मध्ये भूषण गोळे आहे, तिथे एक धाव मिळताना दिसेल. काय गोलंदाजी सुरू आहे गौरेश नागवेकरची. सिंगल येते. 8 बॉल 23 धावा. कुणाल सर, या स्पर्धेमध्ये सर्वाधिक प्रभावित करणाऱ्या खेळाडूंपैकी हे नाव आहे गौरेश नागवेकर. एकतर त्याचा लेन बॉल जो आतमध्ये टर्न होतोय आणि एकतर त्याचा यॉर्कर, या दोन्ही गोष्टीमध्ये गोव्याच्या गौरेशने सगळ्यांची मनं जिंकलेली आहेत. परंतु मॅच नाही संपली, षटकार चौकार मारावे लागतील आता. राहुल हुर्नेकर स्टँड अक्षरशः हुरूप आलाय प्रेक्षकांना. 8 चेंडू 23. आता प्रथमेशने समोर मारलाय बॉल, सीमारेषे लगत ओढा कॅच. चांगला झेल तिथे अक्षय टावरे टावर सारखा उभा राहिला, उंच उडी घेतली, प्रथमेशचा खेळ संपवलाय. गौरेश नागवेकरचं कौतुक करावंच लागेल, ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतो. आणि अक्षय तावरेने काय कॅच पकडली आहे. ही मॅच संपलेली नाहीये. 7 बॉल मध्ये 23. फायनल जिंकायची आहे, मानाची स्पर्धा जिंकायची आहे. प्रयत्न तर आताही करावेच लागतील. चांगला प्रयत्न ऑन साइडला, खूपच चांगला फटका होता आणि पहा काय कॅच तिथे पकडलाय. अप्रतिम झेल. महाराष्ट्राची राजधानी रायगड. सोपा नव्हता हा झेल, नक्कीच अवघड होता झेल. तो केला अतिशय सोपा इथे क्षेत्ररक्षण करत असताना. अप्रतिम झेल. 7 बॉल 23 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये असेल. 7 चेंडू 23 धावा. 35,000 प्रेक्षक सध्या ऑनलाईन आनंद घेतात या मॅच मध्ये. शेवटच्या टप्प्यामध्ये हा सामना रंगताना दिसतोय. 44ला 3 अशी परिस्थिती आहे कोइंडे 11 कालवीची. अजूनही जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये षटकार चौकारासाठी ओळखले जाणारे खेळाडू पाहायला मिळत आहेत. थोडासा दबाव गौरेशने निर्माण केला आहे, जी चांगली बॉलिंग त्यांची आपण पाहतोय. आणि मैदानाच्या आतमध्ये मॅच विनर आकाश चिंदारियास दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकाश आणि त्याचबरोबर श्रेयस, मुंबईचे दोन्ही खेळाडू हे षटकारासाठी ओळखले जातात. परंतु गौरेशने धमाल केली आपल्या अप्रतिम गोलंदाजीमध्ये. कुणाल सर नक्कीच धमाल करतोय, चांगली गोलंदाजी करतोय चंदू सर. खूपच चांगला सामना रंगत असताना शेवटच्या टप्प्यामध्ये उदंड प्रतिसाद प्रेक्षकांचा. आणि आता मैदानामध्ये आलाय आकाश चिंदारिया. अक्षरशः चिंदड्या उडवतो गोलंदाजांच्या आणि त्याच्याकडून आता अपेक्षा वाढल्यात. 7 चेंडू 23 धावा करायच्यात. हा बॉल खूप महत्वाचा आहे या मॅचच्या दृष्टिकोनातून. पुढचा बॉल गौरेशचा पायात होता, लेग स्टंपवर चाललाय. एक धाव इथे मिळताना दिसेल. पाहूया पंच काय इशारा करतायत. हा वाईड बॉल +1 पप्पू सांगतोय. पाहूया पप्पू DRS साठी कॉल करेल का. पप्पू सांगतोय की कुठेतरी पायाला चाटून गेलाय बॉल, ही चर्चा होतीये. आणि आता पप्पूने शेवटी DRS साठी कॉल केलेला आहे. त्याचं मत होतं की पायाला लागून गेलाय बॉल, ट्रॅकला घासून गेलाय बॉल आणि तेच चेक केलं जाईल. आता महत्वाचा क्षण आहे इकडे. पाहूया काय होईल, कारण यानंतर हळूहळू संघर्ष पाहायला मिळतोय. आता छोटं वाटणारं आव्हान मोठं देखील होऊ लागलंय. षटकार चौकाराची भाषा इकडे आता बोलावी देखील लागणार आहे. आणि प्रेक्षकांच्या डोळ्याची पारणं देखील कुणाल सर फेडतायत, कारण हे तर त्यांना पाहायचं होतं. आनंदवाडीतील हे दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळत आहे. 7 चेंडू 23 धावा हे समीकरण होतं या बॉलच्या अगोदर. पाहूया याच्यामध्ये काही ट्विस्ट येतोय का. टीव्ही अंपायरचा निर्णय काय येईल. हा बॉल वाईड बॉल झाला तर मात्र धावा मिळताना दिसतील 2. परत एक वेळा समीकरण बदलेल. जर हा बॉल पायाला लागून गेला असेल तर फक्त धाव मिळताना दिसेल 1. मग 6 बॉलचाच खेळ राहील. त्याच्यामुळे सध्या तरी डिसिजन पेंडिंग आपल्याला पाहायला मिळतोय. tenniscricket.in वर गौरव सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम नेहमीच या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेत आलेली आहे, याच्यामध्ये शंकाच नाहीये. ज्यावेळेला पहिल्यांदा मी 2017 मध्ये आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आलो होतो त्यावेळेला माहोल वेगळा होता. परंतु आता दिवसेंदिवस या स्पर्धेचा माहोल वेगळा होत चाललाय, कारण प्रेक्षकांनी या स्पर्धेला अक्षरशः डोक्यावर घेतलंय. कोकणामध्ये होणाऱ्या स्पर्धांमध्ये नेहमीच या
या स्पर्धेची चर्चा सातत्याने राहिली आहे आणि तुम्ही पाहताय आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा आजचा शेवटच्या दिवसातला शेवटचा सामना ग्रँड फिनाले. पाहूया आता निर्णय येईल. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. डाऊन द लेग बॉल तर नक्की होता, परंतु हा बॉल पायाला लागलाय का हे टीव्ही अंपायर आपल्याला सांगतील. बायचा इशारा आलाय. लेग बाय Check. पायाला लागून गेलाय. लेग बायचा इशारा येईल. हे प्रेशर आहे. 6 बॉल 22 धावा. चेक. आपण पाहतोय आनंदवाडी क्रिकेट क्लब आयोजित आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 21वे पर्व आणि या निमित्तानं व्यासपीठावर एक सन्मान संपन्न होतोय. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या स्पर्धेसाठी लागणारी खेळपट्टी ज्यांनी बनवून दिली ते कॉन्ट्रॅक्टर किसन सूर्यवंशी यांचा व्यासपीठावर सन्मान संपन्न होतोय. मी विनंती करतो आनंदवाडी गावचे ग्रामस्थ आनंदवाडी गावचे अध्यक्ष आदरणीय प्रदीपजी कोयंडे साहेब आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान व्यासपीठावर संपन्न करावा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या स्पर्धेसाठी लागणारी ही सुंदर देखणी खेळपट्टी ज्यांनी बनवली ते आमचे कॉन्ट्रॅक्टर सन्माननीय किसनजी सूर्यवंशी यांचा सन्मान व्यासपीठावर संपन्न होतोय. आनंदवाडी गावचे अध्यक्ष सन्माननीय प्रदीपजी कोयंडे यांच्या शुभ हस्ते आनंदवाडी क्रिकेट क्लब आयोजित आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 21वे पर्व. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स. 6 बॉल मध्ये आता धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू 22 धावा. कोइंडे 11 कालवी. दुसऱ्या बाजूला श्री बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स या दोन टीमच्या दरम्यान अंतिम लढत. मकरंदजी कोइंडे एका बाजूला आहेत संघमालक, दुसऱ्या बाजूला मकरंदजी तोरसकर हे संघमालक आहेत, परंतु रोहितच्या नावाला इथे नक्कीच त्यांनी उजागर केलंय. ज्या रोहितने अनेक वर्ष अनेक स्पर्धांमध्ये अनेक खेळाडू खेळवले त्यांच्या नावाने हा संघ मैदानामध्ये उतरलाय. श्री बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स. पाहूया ही फायनल बांदेश्वर बांदा जिंकतोय की टीम कोइंडे 11 कालवी जिंकतोय. 6 चेंडू 22 धावा हे समीकरण आहे. प्रथमेश गोसावी गोलंदाजीसाठी सज्ज होईल, परंतु समोर आकाश चिंदारिया आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय श्रेयश कदम खेळण्यासाठी सज्ज होईल. दोन्हीही फलंदाज मोठमोठे फटके मारण्यासाठी जाणले जात आहेत, परंतु इथपर्यंत पोहोचायचं असेल तर मोठे फटके मारावेच लागतील. पहिला बॉल ए स्ट्राइक. बॉलला पाठवलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. नाशिकची मिसळ मुंबईची भेळ. आता आली आहे आकाश दादाची वेळ. षटकार. वा 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 वा. पहिलाच बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय आणि ही मॅच सुपर डुपर हिटच होणार आहे. कारण पहिल्याच बॉलवर बॉलला जर पाहिलं आकाशने आकाश दाखवलं. 5 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता. जे प्रेक्षक शांत होते पुन्हा एकदा आरडाओरडा करायला लागलेत. मॅच रंगात आली आहे. 5 चेंडू 16 धावा हे समीकरण या मॅच मध्ये अंतिम टप्प्यामध्ये याच साठी केला होता. असं की शेवटचा दिस गोड व्हावा आणि शेवटचा सामना देखील तसा चित्त थरारक रंगत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की नाव याचा आकाश आहे. चिंदड्या उडवण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो गोलंदाजाचा आणि नक्कीच आता त्याच्या पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. प्रथमेश गोसावीवर नक्कीच थोडंसं दडपण असेल, कारण या सामन्यामध्ये 5 चेंडू 16 धावा हे समीकरण आलंय. पाहूया आता दुसरा बॉल प्रथमेश कोणत्या टप्प्यावर हाताळतोय. आकाश चिंदारिया सध्या स्ट्रायकिंग एंडला. 5 चेंडू 16 धावा. अर्धशतक पूर्ण झालंय. कोइंडे 11 कालवीचं या मॅच मध्ये ग्रँड फिनाले अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. तुम्ही पाहताय आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना. परत एक वेळा उडवलाय, स्ट्रेट मारलाय. 2 फिल्डर येत आहेत. प्रयत्न होता अपुरा आणि तोपर्यंत एक धाव इथे पूर्ण केली जाईल. आता समीकरण आहे मैदानामध्ये 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडू मध्ये 15 धावा. 4 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. वा 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 वा. प्रेक्षकांनो एकदा दोन्ही टीम साठी टाळ्या हो जाऊ दे. मॅच नाही संपली.
आता 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 सुपर डुपर हिट मुकाबला पाहायला मिळतोय या ठिकाणी. पहिल्याच बॉलवर 6 आणि त्यानंतर कमबॅक. 4 बॉल मध्ये 15 धावा हे समीकरण आलेलं आहे. आपण पाहतोय आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा हा महासंग्राम शेवटच्या टप्प्यामध्ये हा सामना रंगतोय. tenniscricket.in वर देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. 33,000 प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. आणि 20 लाख सबस्क्रायबर कंप्लीट होण्यासाठी आता 25,000 सबस्क्रायबर बाकी आहेत. त्याच्यामुळे tenniscricket.in ला सबस्क्राईब करायला विसरू नका. 4 बॉल 4 चेंडू 15 धावांची आवश्यकता आता या मॅच मध्ये असताना आपल्याला पाहायला मिळेल. लक्षात घ्या, पुन्हा एकदा tenniscricket.in या वाहिनीवर जा, सबस्क्राईब बटन दाबा, बेल आयकॉनला हिट करा, म्हणजेच आपल्याला अनेक स्पर्धांचे नोटिफिकेशन एका क्लिक मध्ये तुमच्या स्मार्टफोनवर, लॅपटॉपवर, टीव्हीवर मिळतील. नाऊ बॅक टू क्रिकेट. स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं. 4 बॉल 15 धावा हे समीकरण. बँड्राचा हेलिकॉप्टर बॉय मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज होतोय. पाकिस्तानच्या जहीर कालियाला ज्या पद्धतीने त्याने शारजा इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये आसमान दाखवलं तसंच खेळ करावा लागेल. हा बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, शफल झालाय, कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न आणि हा येतोय डॉट बॉल. आकाश पूर्णपणे हताश, आकाश निराश आणि आता 3 बॉल 15 धावांची आवश्यकता. हो, आता जर पाहिलं तर थोडी मॅच दूर गेली आहे, संपलेली नाहीये. षटकाराची भाषा बोलावी लागेल. श्रेष्ठ त्यासाठी ओळखले जातो, परंतु नंदुरबार एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा प्रथमेश गोसावी देखील चर्चेत आहे. अंतिम टप्प्यामध्ये मॅच भाषा षटकार चौकाराचीच बोलावी लागणार आहे. 3 बॉल 15 धावांची आवश्यकता. आनंदवाडीचं आनंद देणारं क्रिकेट अंतिम टप्प्यात 21व्या पर्वाच्या. बबलू पाटीलकडे जर तुम्ही पाहिलं तर तो सगळ्या खेळाडूंना सांगतोय, स्टे काम, शांत रहा, फक्त नजर ठेवा बॉलवर. सामना आपल्या आटोक्यात आहे, परंतु मैदानामध्ये नक्की शांत नसणार आहे. पुढील 3 बॉलमध्ये फलंदाज श्रेयश कदम. पाहूया त्याच्या बॅटमधून या बॉलवर मोठा फटका येणं गरजेचंच आहे, तर सामना शेवटच्या बॉलपर्यंत जाईल. 3 चेंडू 15 धावा. फुलर लेनचा बॉल होता, मागे चाललाय, नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटची संधी. हुसेन बोल्ट बनलाय. आता गोलंदाज प्रथमेश गोसावी आणि ते खेळ संपलाय. श्रेयश कदमचा आता हलकीशी स्माइल असेल मकरंद तोरसकर यांच्या चेहऱ्यावर. आनंद तृप्त होऊन या ठिकाणावरून निघूनही जातील, परंतु या वर्षीची आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी सगळ्यांच्याच लक्षात राहील. 2 बॉल मध्ये 15 धावा. 3 बॉल मध्ये 19 धावा देखील क्रिकेटच्या इतिहासामध्ये झालेल्या आहेत. त्याच्यामुळे सामना संपलेला नाहीये. एका बॉल मध्ये 10 धावा देखील कासारवडवलीच्या मैदानावर झालेल्या आहेत. आणि त्याचबरोबर घरी जाताना प्रेक्षक मायबाप आपल्याला विनंती आम्ही करू, सुखरूप घरी जा, वाहने हळू चालवा. घरी देखील आपल्या माता, आपल्या भगिनी, आपला भाऊ, आपली आई आपली वाट पाहतात हे लक्षात ठेवा. 2 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. परत एक वेळा बबलू पाटील आलाय, गोलंदाजांकडे आलाय. तो सगळ्यांना सांगतोय की पुन्हा एकदा शांतता राखा, अगदी संयमाने खेळ करा, कारण इथे एक जरी चूक झाली तरी सामना बदलू शकतो. भूमी 11 मांडा मला या हंगामात आठवतंय TDPLच्या स्पर्धेमध्ये अशाच सामन्यामध्ये जिंकलेला देखील आहे. आणि त्याचमुळे गॉडसन किका चर्चेमध्ये आला होता. आणि तसंच काहीच समीकरण आहे. 2 बॉल 15 धावा. हा बॉल खूप महत्वाचा आहे. आकाश आता स्ट्रायकिंग एंडला आहे. 2 चेंडू 15 धावा करायचे आहेत. प्रथमेश गोसावी नंदुरबार एक्सप्रेस सध्या गोलंदाजीसाठी चांगली गोलंदाजी केली आहे त्याने या मॅच मध्ये. फुलर लेनचा बॉल होता, आकाशने बॉलला पाठवलंय लॉंग ऑफच्या दिशेने. झेल घेण्याचा चांगला प्रयत्न आणि हा बॉल नक्कीच थांबवलाय. उंची चांगली आहे भूषण गोळेची, त्यामुळे हा बॉल जाणार नाही. आणि आता विजयाचं द्वार नक्कीच उघडलंय. बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स, नक्कीच रोहित देखील स्वर्गातून ही स्पर्धा पाहत असेल. आज त्याचं आणखीन एक मोठं स्वप्न आणि त्याचा आशीर्वाद मकरंद तोरसकर आणि त्यांच्या कुटुंबाला देखील लाभेल याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही.
हो अगदी बरोबर. अगदी विजयाची औपचारिकता शिल्लक राहिली आहे. जल्लोष बाकी आहे, कारण या जगात जिंकण्यापेक्षा सुंदर आणखी काही नाहीये. ध्रुव ट्रॉफी देखील याच टीमने जिंकली आणि आता आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी देखील बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्सने जिंकली आहे. मकरंद तोरसकर तुमचं अभिनंदन.